माहितीये रे मला. तुला राजगुरुनगर माहिती का तुला? हो हो मॅम, मॅम, खेड खेड तालुक्यातलं राजगुरूनगर. नाही, नगर तालुक्यातलं मॅम. अच्छा, हे नगर नगर तालुका. जिल्ह्यातलं. अगं नगर नगर जिल्ह्यात, जिल्ह्यातलं. हा हा हा, नगर हा. जिल्ह्यातलं. ओके 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 ओके. तर ठीक आहे. तुमचं मला थोडक्यात इंट्रोडक्शन द्या आणि तुमचं क्वालिफिकेशन बॅकग्राऊंड काय, सध्या तुम्ही काय करताय वगैरे ते सांगा. कारण की बघा, आजचं आपलं जे लेक्चर आहे, किशोर सरांनी तुमचं लेक्चर वगैरे घेतलंय तुम पाठीमागे. तर ठीक आहे, ते खूप चांगली गोष्ट आहे. पण आज आपल्याला एकदम झिरो पासून स्टार्ट करायचंय. तर मला पण तुमचं इंट्रोडक्शन माहित असणं गरजेचं आहे. माझं पण इंट्रोडक्शन देते मी तुम्हाला. मग आपण एकदम टेक्निकल सब्जेक्टवर बोलूया, स्टार्ट करूया. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया, प्रणव पासूनच स्टार्ट करूया. प्रणव, तुझं इंट्रोडक्शन दे. सध्या तू काय करतोय, काय तू शिकलाय, मला जरा कळू दे, समजू दे मला थोडं. हॅलो प्रणव, आवाज येतोय? हा, येतोय मॅम. हम्म. तर माझं BSc कॉम्प्युटर सायन्स झालंय. ओके म्हणजे सध्या थर्ड इयर कम्प्लीट, अजून रिझल्ट नाही लागला. ओके. तर कोणत्या कॉलेज कोणतं, तिकडच का तुमच्या हो, तिकडं? न्यू आर्ट कॉमर्स अँड सायन्स. आम्ही तिघं पण एकाच कॉलेजला आहे. अच्छा, एकाच कॉलेजला आहे वगैरे, चांगलंय. काहीतरी थ्री इडियट्स पण करायचंय आता, काहीतरी बनवायचंय चांगलं आयुष्यात. हा, थ्री हो, इडियट्स येस तुम्ही मॅम. एकाच एकाच क्लास येस मधले मॅम. आहेत ना तुम्ही? हा, हो, मग चांगली येस चांगली मॅम. गोष्ट आहे मग. हा. आणि ओके, आणि मग तुम्ही तिघं पण एकाच क्लास मधले म्हटलं, तुमचं बॅकग्राऊंड कळलं मला, क्वालिफिकेशन. तर ठीक आहे. येस मॅम. आणि मला सांगा आता, आता तुम्ही प्लेसमेंट ह्याच्यासाठी आलेत आणि तुम्ही जावा शिकण्यासाठी आलेत, बरोबर? जावा हो शिकण्यासाठी. मॅम. तर मी तिघांना पण माझा एक कॉमन क्वेश्चन असा आहे की तुम्हाला जावाच लँग्वेज का शिकूशी वाटली, म्हणजे त्याआधी तुम्हाला कोणत्या कोणत्या लँग्वेज, प्रत्येकाने उत्तर द्या. प्रत्येकाने बोलायचे. बोलल्याशिवाय आपल्या तुम्हाला समजेल. आता माझ्या क्लासमध्ये तुम्हाला बोलायचे आणि करून दाखवायचे, बस एवढ्या दोन गोष्टी आपल्या करायच्यात. आपल्याला पूर्ण इतका जावा छान शिकायचा आहे. आपल्याला सगळं समजून घ्यायचंय, डेटा स्ट्रक्चर काय असतं, जावा काय असतं, का जावा आलं, काय जावा पासून आपण ऍडव्हान्स फ्रेमवर्क कोणते कोणते यूज करू शकतो, त्या जावामुळे आपण काय काय कोणते कोणते UI ऍप्लिकेशन करू शकतो, हे सगळं शिकायचंय आपल्याला. ठीक आहे. तर जावामध्ये येण्याचं कारण प्रत्येकाने सांगा. प्रत्येक, आता तुम्ही तिघं जरी एका क्लासमध्ये असले तर तिघांचं एकच आन्सर नसणार आहे, बरोबर? प्रत्येकाचे थॉट्स वेगळे असतात. तर प्रत्येकाने प्रत्येकाचं सांगा की बाबा जावा शिकायची का इच्छा होती, काही कारण, काही बेसिक, किंवा कुठं ऐकलं, किंवा C लँग्वेज माहित होती, किंवा C++ माहित होतं, किंवा .NET माहित होती, असं काहीतरी माहित होतं, असं काहीतरी कारण असेल, बरोबर? तर प्रणव, तू सांग मला, का तुला जावा शिकायची इच्छा झाली? मॅम, मला जावा शिकून चांगले MNC मध्ये काम करायचे. ओके, MNC मध्ये काम करायचे. ठीक आहे. तर मग मला प्रणव सांग, तुला कोणत्या कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज माहिती? मी तुला लँग्वेज नाही बोलत आहे, प्रोग्रामिंग लँग्वेज बोलले बघ. मी शब्द थोडा हे केला. तुला लँग्वेज, तू म्हणशील मला मराठी माहिती आहे, मला इंग्लिश माहिती आहे, मला फ्रेंच माहिती आहे, मला हे माहिती आहे. पण प्रोग्रामिंग लँग्वेज तुला कोणत्या कोणत्या माहिती आहे? मला फक्त एक ओव्हरव्ह्यू दे. मला तुला फक्त मला लिस्ट कर की कोणत्या कोणत्या लँग्वेज माहिती आहे तुला. C++, जावा, पायथॉन, .NET, गो. ओके, म्हणजे तुला बऱ्यापैकी, तुला स्विफ्ट पण ऐकलं असेल तू, स्विफ्ट लँग्वेज हो पण मॅम, आहे. स्विफ्ट, कोटलिन. स्क्रिप्ट आहे, तुला जावा स्क्रिप्ट माहित असेल, तुला टाईप हो. स्क्रिप्ट माहित असेल, तुला HTML माहित असेल, बरोबर? तर तुला ह्या सगळ्या लँग्वेज माहित आहे. तर मी ठीक आहे, मी पुढे मी सांगेलच की तुम्ही जावात आले तर तुम्हाला C++ बद्दल काय माहिती आहे, त्याच्यावर आपण डिस्कशन करूच. हा, आता आदित्य, तू सांग मला, तुला का जावा शिकूशी वाटलं, काय तुझं त्यात? त्यांनी सांगितलं त्याला एका टॉप MNC कंपनीमध्ये काम करायची त्याची इच्छा आहे, म्हणून तो सध्या, आणि त्याला माहिती आहे की IT हे असं क्षेत्र आहे की अनलिमिटेड पॅकेज मिळू शकतं जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर. तुमच्याकडे मी माझी पण हिस्ट्री सांगणार आहे तुम्हाला. आज आपण खूप छान गप्पा मारूया, आपण टेक्नॉलॉजीवर पण बोलूया, तासभर तासभर गप्पा मारूया. कधी कसं असतं, काही गोष्टींचा, ज्या गोष्टी मला वेळेत नाही समजल्या त्या गोष्टी तुम्हाला आता शिकायला भेटतात, समजतात. त्याच्यामुळे तुमचं कसं असतं, कधी पण पाया भक्कम असावा लागतो. जर पाया भक्कम असेल तर पुढे जाणारे डिसिजनच तुमचे. तुमचं वय तरी काय असेल, तुम्ही खूप छोटे आहेत वयाने आणि तुम्ही एकदम योग्य ट्रॅक वरती आहात. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर डिस्कशन करूया. आदित्य, तुला काय वाटलं रे बाळा, तुला जावा येस शिकायची मॅम. काय इच्छा झाली? मॅडम, तर मी फर्स्ट इयर पासून महेश सरांकडे क्लासला आहे. हम्म तर सरांनी जो रूट सांगितला होता की नाही का, CPPDS, जावा. हम्म. हा. तर मी हे म्हणजे नाही का फॉलो केलंय, बट मी ती सरांसोबत केली, पण नंतर नाही का ब्रेक घेतला होता नाही का, मध्ये सेकंड इयर जरा FY ला आहे ना 2 बॅकलॉग लागले माझे. हम्म. त्यामुळे क्लासचा अभ्यास थोडा थांबवला आणि त्यानंतर नाही का क्लासकडे, आपलं कॉलेजकडे लक्ष दिलं. मग क्लासचा अभ्यास नाही झाला एवढा, मग त्यामुळे परत आता CPP पासून स्टार्ट करतोय. ओके. आणि बॅकलॉग लागले, पूर्वी कसं समजायचे माहितीये का? पूर्वी म्हणजे आमच्या काळामध्ये, आता तुम्ही म्हणसाल मॅडम तुम्ही अशा किती मोठे आहेत आमच्या काळात, म्हणजे तुम्ही पकडून चला तुमच्यापेक्षा 10 वर्ष मागे, पुढे काळ, मागे काळ जाऊ दे.
ठीक आहे. तर पूर्वी राईट. कसं बॅकलॉग लागला की बाबा ह्याला काही येतच नाही, हा काही एवढा हुशारच नाहीये, असं काही नसतं. आज तुम्हाला माहितीये का, 80-80, 90-90% वाले घरी बसतात आणि 50-50%, 40% वाले खूप चांगल्या टॉप कंपनीवरती आहे. पण तिथं काय काम करतात, ते स्मार्ट वर्क करतात, प्रोग्रामिंग लँग्वेज व्यवस्थित समजून घेतात. आणि मी तुम्हाला सगळं सांगते की लँग्वेज पूर्ण पण आली पण का पाहिजे, नाही पण आली पाहिजे का, किंवा तुम्हाला त्याच्या रिलेटेड अजून काय आलं पाहिजे, ह्याच्यावर आपण डिस्कशन करूया. तर ठीक आहे, मला समजलं. आता कोण राहिलं? प्रतीक. प्रतीक, तुझं काय बाळा इच्छा? तुम्ही तिघं पण एकत्र असता, पण तुमचं डिस्कशन होत असन, पण तुझी तुझी एक पर्सनल ओपिनियन असन तुझं. मॅम मला सॉफ्टवेअर किंवा एक ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मध्ये काम करायचं होतं त्यामुळे. त्यामुळे ओके. पण तुला कोणत्या कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज माहितीये? मॅम बराच माहिती आहे. C++, जावा, .NET, C#, रस्ट, जावा स्क्रिप्ट, HTML, CSS बऱ्याच माहिती आहे. माहित आहे, पण तुला माहितीये का मग अशा कोणत्या कोणत्या लँग्वेज आपण UI डिझायनिंग साठी वापरतो? UI म्हणजे काय असतं रे? तुमच्या तिघांपैकी मला कोणीतरी सांगा, UI म्हणजे काय? कधी युजर ऐकलं? इंटरफेस. युजर इंटरफेस. युजर इंटरफेस. तुम्ही एखादं रिअल टाइम एक्झाम्पल देऊ शकता? तुमच्या डोळ्यासमोर मॅम भरपूर. हा, मॅम MI च्या मोबाईल मध्ये अँड्रॉइड OS आणि MI UI हे UI. ओके. मला सांग, आता तुम्हाला ही झूम कॉलची मीटिंग दिसतीये, ह्याला पण आपण एक UI बोलू शकतो का रे? येस मॅम. आपण येस एक मॅम. UI. मग मला सांगा, हे तयार करण्यासाठी काही कोडिंग केलेलं आहे का रे? हो. मॅम डिझाईन केलेलं आहे थोडक्यात, हा कोडिंग तर म्हणजे, केलेलं आहे पण ते. हा आता तू युजर आहे, ठीक आहे, तू हे युज करतोय, ठीक आहे. आता हा झूम कॉल वरती तू आहे, तुला छान मस्त युजर इंटरफेस दिसतोय, ऑब्विसली ह्याच्यामध्ये पण काहीतरी कोडिंग केलेली आहे म्हणून तुम्हाला हे दिसतंय, बरोबर? तर ठीक आहे, आता आपण स्टार्ट का. मला खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकवायच्या आहेत, माझ्या आयुष्यातले अनुभव सांगायचे आहेत. आता सध्या तुम्हाला इथं दिसतंय स्क्रीनवरती की किशोर सर दिसतात, ते तुमच्यासाठी ते सरच आहे, योगिता मॅडम दिसतात ते. पण हे पण आता आम्ही सगळे तिघं पण बघायला गेलं तर तुमच्यापासून लपवायचं काय, मी तिघं पण आम्ही एकत्रच काम करतो, पण हे पण तुमच्या सारखेच वयाचे. आता मी माझं तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन देते. तुम्ही कधी ऐकलंय का गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, अवसरी, पुण्यामधलं एकदम टॉप गव्हर्नमेंट कॉलेज आहे, एकच कॉलेज आहे तेवढं याच्यामध्ये, युनिव्हर्सिटी अंडर. ऐकलंय कधी त्या कॉलेजचं नाव? हो मॅम. सीओपी ऐकलंय का? सीओपी माहित असेल पुण्यातलं, हो ते ऑटोनॉमस सीओईपी हो आहे. ऐकले. मॅम ऐकलेलं आहे. हा, ते ऑटोनॉमस कॉलेज आहे, बरोबर आहे. म्हणजे ऑटोनॉमस आणि युनिव्हर्सिटी अंडर ह्यातला फरक तुम्हाला थोडाफार समजत असेल, की ऑटोनॉमस मध्ये त्यांचेच असतं, त्यांचेच पेपर काढतात, त्यांचेच चेक करतात, पण युनिव्हर्सिटी अंडर मग ते पुणे युनिव्हर्सिटीकडे जातं. तर तसंच पुणे युनिव्हर्सिटीमध्ये नाही का, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च हे कॉलेज आहे. ह्या कॉलेजला तुम्हाला आता शॉक मध्ये असाल, मी 6 वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला शिकवलंय, ठीक आहे. 6 वर्ष शिकवले. माझं बॅकग्राऊंड आहे मास्टर इंजिनिअरिंग इन IT, आणि मी अशी मुलगी आहे की मी सगळे कोर्स केलेले सगळ्या लँग्वेज मधले. पण मी आता कोणत्याही अशा कंपनीमध्ये मी जॉब केला नाही. पण माझ्या मनात नाही का, बघा 7 वर्ष मी इंजिनिअरिंग कॉलेजला गेला. आणि वाडिया कॉलेज माहिती का तुम्हाला पुण्यातलं, मेस्को वाडिया? ऐकलंय कधी? मॅडम मी तिथे ऍडमिशन हो घेतोय. मॅम. कुणी ऍडमिशन घेतलंय तिथं वाडिया कॉलेजला? मी तू मी घेतलंय मॅडम का? आदित्य. अच्छा, हा. आदित्य, कोणत्या इंजिनिअरिंग केला घेतलंय, डिप्लोमाला घेतलंय? MSc कम्प्युटर सायन्स. अच्छा, मग मी तिथं नाही का इंजिनिअरिंग कॉलेजला आणि डिप्लोमाला, हे कुसरोवाडिया इन्स्टिट्यूट माहिती ना डिप्लोमाचं, तिथं होते. आणि हो. मेस्कोला होते. तर तिथं तिथं आता ते दोन्ही पण जॉईन शेजारी शेजारीचे, तुला माहित असेल. तर तिथं मी नाही का 1 वर्ष काम केले, आणि इथं 7 वर्ष, म्हणजे टोटल मला टीचिंगचा एक्सपिरियन्स किती आहे, 7 ते 8 वर्षाचा. ठीक आहे, म्हणजे 8 वर्ष मी हे केलं. आणि तुम्ही म्हणसान की मॅडम मग तुम्ही आम्हाला कसं काय शिकवायला आल्या? ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर मी आता, तुम्ही काही पण म्हणू शकता, मी सध्या कंपनीत पण जॉब करते, मी प्रोजेक्टवर पण काम करते, असं सगळं मी करते, आणि मी शिकवलेलं पण आहे. तर बघा, मी तुमच्याच अशी वयाच्या असताना मला गव्हर्नमेंट कॉलेज लागलं. त्याच्यामुळे आपलं पूर्वी कसा समज असायचा की गव्हर्नमेंट कॉलेज लागलं की मग आता परमनंट होणार, पूर्वी होतं पण तसं बरं का रे, 100-240 दिवस भरले का गव्हर्नमेंट. तर ह्याच्यामुळे मला एक कंपनी मिळाली होती. माझी इंजिनिअरिंग झाली ना, बॅचलर इंजिनिअरिंग, तेव्हा मला जावा डेव्हलपर म्हणून एक जॉब लागला होता. पण मी त्या टायमाला असं कॅज्युअल घेतलं, काय 8,000 रुपये पगारावर काम करायचं. आणि तेव्हा मला त्या कॉलेजमध्ये 15,000 रुपये सॅलरी भेटायची. तर ऑब्व्हियसली मी काय विचार केला, 15,000. पण माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती ती, कारण की मी पैशाकडे बघितलं, बरोबर. आणि आता मी पैशाकडे बघत नाही. येस. आता मी पैशाकडे बघितलं मी त्या टायमाला. आणि मला पहिल्यापासूनच जावा आवडतो. आता मी जावा का आवडतो ते गोष्टी मी तुम्हाला सगळ्या सांगते. तर माझी सगळ्यात मोठी चूक, मी लेक्चरशिप केली आणि मी लेक्चरशिप मध्येच राहिले, आणि त्याच्यामध्ये माझं काहीही ग्रोथ झालं नाही, काही नाही. म्हणजे मी आहे त्याच आहे. आणि आता तुम्हाला माहिती आहे सगळं राजकारणात विषय आपण काय बोलायलाच नको. MPSCच्या जागा निघाल्या नाही, पुढे पुढे कॉन्ट्रॅक्टच्या जागा निघाल्या, मग ते कोर्टामध्ये भांडण, मग ते कॉन्ट्रॅक्टचं रिन्यू केलं, परमनंट वगैरे झाले, अशा खूप प्रोसिजर मधून गेले मी.
शेवटी मग तरी पण मग मी वाडियामध्ये लागली. आता माझं करिअर इतकं सेट आहे ना, माझं मास्टर इंजिनिअरिंग झालेलं आहे आयटी मधून, 2016ची पास आउट आहे मी. मग आयटी मधून माझं हे झाल्यानंतर मला आज कुठेही कोणत्याही कॉलेजला गेलं तर जॉब भेटू शकतो. पण तरी पण ना माझ्या मनात ना अशी शांतताच नव्हती, की मला असं वाटायचं का. आणि मी एकमेव अशी, मी स्वतःच काही हे सांगत नाही कौतुक, पण मी एकमेव अशी कॉलेजमध्ये असायची. तुम्हाला माहितीये कॉलेजमधले, आता बोलायला नको अशी या गोष्टी खरं ओपनली, पण कॉलेजमध्ये तुम्हाला माहितीये की किती टीचर लोकांना किती नॉलेज असतं टेक्नॉलॉजीचं रिसेंट. आता हे तुम्हाला चांगलंच माहित असेल की राईट. हा काय शिकवतात बरोबर. ती लोक. आता माझ्या डोळ्यासमोरची 8 वर्षाचा, माझा 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मला माझ्या डोळ्यासमोर मी बघायची. आणि माझा प्रॉब्लेम काय असायचा माहिती का, एक तर माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, आता इथं योगिता मॅडम पण आहेत आणि सर पण आहेत. माझं ना, मी गावाकडचीच आहे प्युअर अशी तुमच्यासारखीच, माझं ना इंग्लिशचा लय प्रॉब्लेम होता. त्यामुळे मी तुम्हाला ही पण गोष्ट सांगेल की इंग्लिश आपण म्हणतो नाही नाही बाबा. तुम्ही ऑस्ट्रोमेडिकम ही वेबसाईट कधी ऐकलीत का, एकदम फेमस आहे बघा पुण्यामध्ये, गोखले सर म्हणून आहेत, कधी ऐकलंय कोणाकडून. हा मॅम, मी ऐकलेलं आहे, राहुल सरांकडून ऐकलं सर होतं. ऐकलंय पण मी. हा राहुल सर, आता तुम्ही राहुल सर म्हणसान पण खरंच खूप वाईट झालं, मला त्याबद्दल खूपच वाईट वाटते. पण मी हो राहुल ना मॅम. सरांसोबत RTR केला, रिअल टाइम रेंडरिंगचा कोर्स. मी तुम्हाला मगाशीच बोलले की मी इतके कोर्स केलेत ना, पण मी काहीच केलं नाही. म्हणजे मी ह्याच्या मला खंत आहे, काहीच केलं नाही, पण ऑब्व्हियसली नॉलेज तर बिल्ड झालेलं आहे. पण राहुल सरांसोबत ना मी रिअल टाइम रेंडरिंगचा नाही कोर्स केलेला आहे ह्याच्याकडं अस्ट्रोमेडिकम म्हणजे गोखले सरांकडे. 1.5 वर्ष मी ते पण शिकले, रेंडरिंग कसं करायचं, अॅनिमेशन कसं करायचं, कसं हे ह्या सगळ्या गोष्टी ते पण शिकले मी. योगेश्वर शुक्ल सरांकडे पायथॉन पण शिकले ह्याच्याकडं. आणि मी माहिती का, मी माझं ऍक्च्युली मी आता ह्या कंपनीमध्ये आले, मला महेश सर किती वर्षापासून, 3 वर्षापासून मागे लागले होते, मॅडम तुम्ही डेव्हऑप्स करा डेव्हऑप्स करा. पण मी म्हणायचे काय नसतं शिकून, काही करत नाही. तुम्हाला माहिती सेलेनियम ऑटोमेशन म्हणजे मी तुम्हाला सांगते, लँग्वेज तर सगळ्यात शिकले मी, रेंडरिंग पण शिकले, पायथॉन पण शिकले, युनिक्स पण मी गोखले सरांकडे शिकले. मी जवळपास 6 महिन्याचा कोर्स केला होता, ऑफलाईन जायची मी. बाजीराव रोड आहे ना पुण्यातला, आपली तुळशीबाग फेमस, तुम्हाला माहित असेल, दगडूशेठ गणपती, तिथं मी युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम शिकले, पायथॉन शिकले. सरांकडे मी डेऑप्स शिकले, डेऑप्स वरती प्रोजेक्ट केला. आणि आत्ता खरं कुठंतरी मनाला शांतता भेटते. आणि हे पण गोष्टी का पॉसिबल झाल्या, कारण की माझे मिस्टर ना नेटवर्क इंजिनियर आहेत. तर ते सध्या पहिले नोकियामध्ये होते, सगळा ओडाफोनचा राउटर स्विचिंग मध्ये सगळं ते हँडल करायचे नेटवर्क. त्याच्यानंतर मग ते सिक्युरिटीमध्ये आले, सायबर सिक्युरिटी, आपल्या नेटवर्कची सिक्युरिटी असते ना त्याच्यामध्ये बँगलोरमध्ये आम्ही आलो. मग आता काय करायचं. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे, इथल्या लोकांना बँगलोरचं, तुम्ही कधी आले असेल तुम्हाला माहिती आहे, ही लोक हिंदी पण बोलत नाही, फक्त इंग्लिश आणि त्यांची ती तामिळ का कन्नडी भाषा कन्नड. तेवढी, ती तेवढीच बोलतात. मग आपल्याला धड इंग्लिश पण येत नाही व्यवस्थित आणि आपल्याला त्यांची लँग्वेज पण येत नाही. त्याच्यामुळे मी आले, तरी पण मी आल्यानंतर मी एका कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू दिला बरं का. तिथं माझं झालं सिलेक्शन, ते 45,000 रुपये मला पेमेंट देत होते. पण माझं ना मनाचं सॅटिस्फॅक्शनच नव्हतं की लेक्चरशिप मध्ये. आणि तुम्हाला माहिती कॉलेजमध्ये ना मी नेहमी बघायची की शिक्षक लोक यायचे, रट्टा मारायचे, अशी पुस्तकं वगैरे वाचायचे, आणि थेअरी सब्जेक्ट आपल्याला कधीच जमायचे नाही. मी नेहमी नाही का, माझं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी 6 वर्ष शिकवलं गव्हर्नमेंटच्या. तर तिथं माझे सब्जेक्ट कोणते शिकवण्याचे असायचे माहिती का, डेटा स्ट्रक्चर हा माझा सगळ्यात फेमस सब्जेक्ट होता आणि माझा सगळ्यात आवडीचा सब्जेक्ट. तर डेटा स्ट्रक्चर शिकवायची. आणि सिस्टीम प्रोग्रामिंग अँड ऑपरेटिंग सिस्टीम हा एक सब्जेक्ट होता. ऐकलंय कधी हा सब्जेक्ट तुम्ही, सिस्टीम प्रोग्रामिंग अँड ऑपरेटिंग सिस्टम? कारण की आपल्या जावाशी सगळं रिलेटेड आहे येस मॅम. म्हणून मी बोलतेय. तर ह्या सिस्टीम प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय असायचं की असेंबलर काय आहे, कंपायलर काय आहे, मायक्रोप्रोसेसर काय आहे, लिंकर काय आहे, हे सगळं ना कोडिंग थ्रू कसे डिझाईन झालेत ना, हा इंजिनिअरिंग कॉलेजला सब्जेक्ट होता, 3rd इयरला इंजिनिअर कॉम्प्युटर डिपार्टमेंटला. मग तिथं मग मी प्रोग्राम करायला शिकले. तुम्हाला हे सगळं हे आता हे तुम्हाला माहिती आहे, विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम काहीच शक्य नाहीये. तर मग ऑपरेटिंग सिस्टम मध्ये शेड्युलर हे असतात. त्याच्यानंतर हे सगळे म्हणजे OS कशी डिझाईन झाली ह्याचे कोडिंग असतात कॉलेज लेवलला. पण मुलं कसं शिक्षक चांगले नसल्यामुळे पोरांना काय एवढं जमत नाही, आणि मग त्यांना क्लासेस वगैरे बाहेर लावायची गरज पडती. पण गव्हर्नमेंट कॉलेजच्या मुलांचं आमच्या नाही कौतुक असं होतं की ती मुलं ना हुशार होती, त्यांना काही शिक्षकांची गरज नसायची. हा, जे शिक्षक चांगले शिकवतात त्यांच्याकडून समजून घेणं आणि हे करणं, ह्या गोष्टी ती मुलं करायची. पण कसं असतं, कोणती पण लँग्वेज बघा, आता मी बोलते की मला चहा प्यायचा आहे, मला चहा प्यायचा आहे, हे वाक्य मला बोलण्यासाठी मला तुम्ही सांगा, मला पाठ करायची गरज लागली का? नाही. कारण की हे नाही. वाक्य मी सहज बोलले, मला चहा प्यायचा आहे किंवा मला आता लेक्चर घ्यायचं आहे, हे वाक्य मी सहज बोलले. का बोलले? कारण की ह्या वाक्याची मला प्रॅक्टिस आहे. मला चहा प्यायचा आहे, मी चहा पिणार आहे असं बोलले का? मी नाही बोलले. कारण की मला ज्ञान आहे त्याचं, की मी आता सध्या प्रेझेंट काळामध्ये आहे, मी सध्या चालू ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मला चहा प्यायचा आहे हे मी बोलले. का बोलले? कारण की मला त्या लँग्वेजचं नॉलेज आहे. असंच आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये असतं.
तुम्हाला कितीही कोणत्याही गोष्टी हे करायच्या गरज नाही. बघा आता आपण सुरुवात करूया सी लँग्वेज पासून. आता मी खरं टेक्नॉलॉजीमध्ये आता हात घेतले. आता आपण जनरल बोलत होतो, तुम्हाला माझं बॅकग्राऊंड कळलं, मी का आले ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे माझी मनाची शांतता. मी लेक्चरशिप मध्ये खुश नव्हते, त्याच्यामुळे मी आले. भले मला आता कमी सॅलरी भेटते, सगळं होतं, पण आज मी तुम्हाला खरं तर ही ओपनली सांगण्याची गोष्ट नाही, पण तरी पण सांगायला काय हरकत नाही. तुम्ही जर इन्स्पायर होणार असेल तर नक्कीच. आज मी कंपनीचं नाव सांगत नाही किंवा एखाद्या क्लायंटचं पण नाव सांगत नाही. आज माझ्यापेक्षा वयाने लहान पण नॉलेज नसल्यामुळे, बघा कंपनीमध्ये जॉब मिळवणं खूप सोपी गोष्ट आहे, पण कंपनीमध्ये गेल्यानंतर तो जॉब सर्व्हाइव्ह करणं ही सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे. आणि सर्व्हाइव्ह करण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचं, मी म्हणत नाही तुम्हाला लाईन बाय लाईन कोड आला पाहिजे, तुम्हाला तिथं असं कंपनीत गेले नाही रे बाबा, आता मॅनेजर तुमच्या जवळ बसणार, आता हा सगळा कोड टाईप कर, तू कसा करतोय मला बघू दे, कोणीही विचारत नाही. त्यांचं काम काय असतं, तुम्ही करून देणं. त्यांच्या ठरलेल्या डेडलाईन मध्ये ते जे काय तिकीट देतात ते तिकीट तुम्ही तेवढ्या वेळात कंप्लीट करणं. पण हे तिकीट कंप्लीट करण्यासाठी म्हणजे सर्व्हाइव्ह करण्यासाठी तुम्हाला टेक्नॉलॉजीचं नॉलेज पाहिजे, तुम्हाला ती टेक्नॉलॉजी समजली पाहिजे. ठीक आहे, ऑन द स्पॉट तुम्हाला माहिती आहे कंपनीमध्ये मीटिंग्स असतात. कंपनीमध्ये मीटिंग्स असल्यानंतर माहित नाही कधी कोण तुम्हाला विचारेल, चला आता हा तू प्रोजेक्ट केलाय ना, मग ह्या प्रोजेक्टचं एक फंक्शन मला एक्सप्लेन करून दाखव. पण ते फंक्शन तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी त्याच्या मागची सगळं, म्हणजे तुम्हाला त्यातले व्हेरिएबल माहित पाहिजे, मेथड माहित पाहिजे, त्याचे ऍडव्हान्स कोणते अनोटेशन्स माहित पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. आणि ह्या माहित कधी होतील माहितीये का, ज्या वेळेस तुम्ही बेसिक व्यवस्थित समजून घ्याल. सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला आल्या तरच तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आणि इतका इंटरेस्ट येईल का तुम्ही विचार करू शकणार नाही. आणि तुम्ही आता एकदम करंट ट्रॅक वरती आहे. बघा आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मला सांगा आपण खरं आता मी खरं टेक्नॉलॉजी सुरुवात करते, सी लँग्वेज आली. आता या सी लँग्वेजचा उगम मला सांगा, हु इज द मदर टंग ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम? ऑपरेटिंग सिस्टीमची आई कोण आहे रे? तुम्ही म्हणसान मॅडम हे काय विचारताय आम्हाला, कोण आहे पण कोण? सी नाही लँग्वेज. नाही, मी सी प्रश्न लँग्वेज. काय विचारला, नेट प्रश्न समजून घ्यायला पण शिकायचं. मी काय विचारलं, हु इज द मदर टंग ऑफ ऑल ऑपरेटिंग सिस्टम? कोण आहे सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमची आई कोण आहे? बायनरी. नाही. कोण आहे सांगा मला, तुम्ही विचार करा, थोडासा विचार करा, मग आपण सुरुवात करूया. आपल्याला जावाकडेच यायचे, पण आपण थोडस उगम कसा झाला, कशी सुरुवात झाली या गोष्टी समजून घेऊया थोड्या. कोण आहे सांगा बरं, कोणापासून सगळं हे विश्व जे तयार झालंय हे कुठून सुरुवात झाली? काही आयडिया आहे तुम्हाला? मला सांगा, मी 3 सायंटिस्टची नावं घेते, त्या 3 सायंटिस्ट पैकी तुम्हाला माहिती आहे का, त्याबद्दल काय माहिती आहे मला सांगा तुम्ही. मला मार्टिन रिचार्ड हे नाव कधी ऐकलंय तुम्ही? केन थॉम्सन आणि डेनिस रिचे, ही 3 नाव ऐकलेत? एकदम येडी लोक होती हे, तुम्हाला त्यांची सुरुवात येस. सांगते मी तुम्हाला. ऐकले तुम्ही? डेनिस रिचीचं ऐकलंय मॅम. डेनिस रिचे ऐकले, केन थॉम्सन पण ऐकलंय. केन थॉम्सन पण ऐकले, आणि मार्टिन रिचार्ड ऐकले? नाही नाही ते नाही. बरं ठीक आहे, पण काय हरकत नाही. last- मार्टिन रिचर्डचा एवढा रोल पण नव्हता, पण केन थॉम्सन आणि तुम्ही हे डेनिस रिची हे नाव ऐकलेले. तर मला सांगा, ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या कोणत्या आहेत? तुम्हाला कोणत्या कोणत्या माहिती आहेत तेवढ्यांची नावं सांगा मला. लिनक्स, युनिक्स, Mac विंडोज, OS, Windows. लिनक्सचे मला सांग. फ्लेवर्स, उबंटू. हा, लिनक्सचा फ्लेवर उबंतू, ठीक आहे. अरे बरं ठीक आहे, तुला एवढं तरी समजलं की आता लिनक्सचा फ्लेवर हा उबंतू आहे, म्हणजे लिनक्स ही आपली एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. मल्टिपल त्याचे डिस्ट्रो आहेत, मल्टिपल फ्लेवर्स आहे, ठीक आहे, पण लिनक्स ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे, हे तुला माहित झालं. मला सांग, ही लिनक्स कोणापासून तयार झाली रे? काय आयडिया आहे का तुला? युनिक्स पासून. कोणापासून? युनिक्स. युनिक्स, बरोबर, एकदम बरोबर बोलला आदित्य. मग मी काय प्रश्न विचारला होता, हु इज अ मदर टंग ऑफ ऑल ऑपरेटिंग सिस्टम? युनिक्स ही सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमची आई आहे. युनिक्स ही काय आहे? सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमची आई आहे. आणि युनिक्स पासूनच सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम बनलेल्या आहेत, हे माहिती Hello? होतं का तुम्हाला? हॅलो, आवाज येतोय माझा? मॅडम सॉरी, आवाज नाही आला. आवाज ब्रेक होतोय का? ओके, तर नाही युनिक्स होते मॅम, तुमचा येतोय ना आवाज? नेटवर्कला प्रॉब्लेम असेल. अच्छा, माझा आवाज येतोय ना क्लिअर तुम्हाला? हो येतो. आमच्या दोघांना पण येतोय. ओके ओके, ठीक आहे. तर युनिक्स, आदित्यने बरोबर सांगितलं की युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. पण मी तुम्हाला आज सांगते, तुम्हाला माहित नसेल तर कदाचित तुम्हाला माहित पण असेल, पण युनिक्स पासूनच सुरुवात झाली आपली. सगळ्यात पहिली युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आली आणि तिथूनच सगळ्या लँग्वेज व्हायला सुरुवात झाली. आता मी काय तुम्हाला युनिक्सवर लेक्चर देणार नाही, कारण की मी तर, तुम्हाला माहितीये का, बाक ऑथर आहे बाक नावाचं ना, तर त्याच्यामध्ये युनिक्सचं सगळं ऑपरेटिंग सिस्टीम, ते जर पुस्तक तुम्ही व्यवस्थित केलं ना, ते बागचं, जर कधी आयुष्यात तुम्हाला असं वाटलं नाही बाबा मला माझी स्वतःची ओएस तयार करायची, ऑब्व्हियसली तुम्ही करू शकता. कारण की त्या बाग पुस्तकाचं ऑथर, मी तुम्हाला फोटो स्क्रीनशॉट पाठवीन त्या बुकचा, ते जर पुस्तक तुम्ही जर केलं
तर तुम्ही स्वतःची पण ऑपरेटिंग सिस्टीम तयार करू शकता. आता तुम्ही लिनक्स, तुम्हाला माहिती आहे लिनक्स ही ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे. ओपन सोर्स म्हणजे काय असतं रे, तुम्हाला माहिती आहे का? ओपन सोर्स आपण का बोलतो? हो, फ्रीली फ्री कुठला टू वेळा यूज आहे फ्री मॅम, अवेलेबल. कोणासाठी पण लायसनची गरज नाही. म्हणजे ओपन सोर्स. आता मला सांग, लिनक्सचे तुला सगळं कोडिंग भेटेल, तर त्याच्यामध्ये तू चेंजेस करून तुझी स्वतःच पण काही डिस्ट्रो तयार करू शकतो का? ऑब्विसली करू हो शकतो. मॅम. हा, हो पण मॅम, करू शकतो. करू शकतो. पण बघा, आता मी सुरुवात केली युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. तुम्हाला कळलं की मॅडमनी सांगितलं बाबा युनिक्स आलं, पण ही युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम तयार झाली. तुम्हाला मी आता सांगितलं की तुम्हाला झूमचा हा UI दिसतोय, पण हा UI कशात तरी लिहिलेला आहे का नाही सांगा मला? कोणत्या तरी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे का नाही? हो हा, हो. लिहिलेलं आहे. मग तसंच मी तुम्हाला काय बोलले की युनिक्स ऑपरेटिंग पासून सुरुवात झाली. मग युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमची सुरुवात झाली, पण ही युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम कशात तरी लिहिलेली आहे. मग कोणत्या लँग्वेज मध्ये लिहिलेली आहे? तुम्हाला काय आयडिया आहे का त्याबद्दल? सांगा मला. बायनरी लँग्वेज. बरं ठीक आहे, मला सांग. हा, सी लँग्वेज. आता बायनरी आणि सी लँग्वेज ह्या दोघांचं काही इंटर रिलेशन आहे का रे? तू आता बोलला बायनरी आणि सी लँग्वेज. मला सांग, बायनरी म्हणजे काय असतं रे? मॅम बायनरी ही लँग्वेज झिरो मशीनला वन फॉर्मॅट. समजते हा, बायनरी आणि म्हणजे 0-1. 0 आणि 1 फॉर्मॅट असतो, बरोबर. हा, तर 0 आणि 1 फॉर्मॅट असतो, तर मग तुम्ही बरोबर बोलले बायनरी. पण आता यांनी बरोबर सांगितलं प्रणवनी की युनिक्स जी आहे ऑपरेटिंग सिस्टीम ही सी लँग्वेज मध्ये लिहिलेली आहे. सी लँग्वेज मध्ये लिहिलेली आहे. तर कोणाला काय आयडिया आहे की सी पहिली आली का युनिक्स पहिली आली? ती पहिली आहे. सी पहिली आली का युनिक्स पहिली आली? सी पहिली आली. ओके, तुम्ही म्हणला ते बरोबर आहे. ठीक आहे की सी पहिली आली. 1970, मी तर म्हणते 1970 मध्ये युनिक्स आली आणि 1972 ला सी आली. मी काय म्हणतेय, 1970 ला युनिक्स आली आणि 1972 ला काय आली? आपली युनिक्स आली. म्हणजेच याचा अर्थ युनिक्स सीच्या आधी आलेली आहे. म्हणजेच ती अगोदर कोणत्या तरी वेगळ्या लँग्वेज मध्ये असेल. ती लँग्वेज तुम्हाला माहिती आहे का रे? कधी ऐकलंय का? मॅम एवढं एक कन्फर्म नाही बीपीसीएल पण बीपीसीएल सी नावाची आणि एक लँग्वेज बीपीसीएल. ऐकलेली आहे, पण ती होती का एकदम नाही? एकदम एकदम ऍक्युरेट प्रतीक, एकदम बरोबर बोलला. BCPL, बेसिक हो कंबाईन हो मॅम. प्रोग्रामिंग हो मॅम. लँग्वेज. बेसिक कंबाईन प्रोग्राम लँग्वेज. मी तुम्हाला ह्या 3 वेड्यांची नावं सांगितली. माझी तर लायकी पण नाहीये ह्या 3 वेड्यांची नावं घ्यायला, कारण ह्यांच्यामुळे सगळं पुढचा आपलं सगळं जे काही विश्व तयार झालेलं आहे आज IT, ह्या 3 वेड्यामुळे झालेले. हे माहितीये का तुम्हाला? AT आणि T-बेल लॅब कधी ऐकले का तुम्ही नाव? त्या लॅबमध्ये 3 जण काम करत होते. ऍक्च्युली काय होतं माहितीये का? BCPL ही लँग्वेज तयार झालेली होती. BCPL, बेसिक कंबाईन प्रोग्रामिंग लँग्वेज. पण ह्या लँग्वेज मध्ये ना आणि ही लँग्वेज कशी आहे, तिला काही कसला UI वगैरे काही नव्हता. ती साधी सिंपल मशीन लँग्वेज होती आणि ती फक्त टर्मिनल वरती चालायची. आपलं काळे ब्लॅक अँड व्हाईट, तुम्हाला माहित असेल ते कमांड प्रॉम्प्ट तुम्ही ऐकला असेल. ठीक आहे, हो. काळ्या पत्र्यावरती तेच फक्त चालायची BCPL लँग्वेज. पण ह्या BCPL लँग्वेज मध्ये ना ऍक्च्युली एक प्रोजेक्ट चालू होता 1966 पासून. म्हणजे आता मला जेवढं आठवते तेवढं मी तुम्हाला सांगते. मी काय ह्याचे काही फार अभ्यास करून आलेला नाही, पण मला जेवढं आठवते ना तेवढं मी तुम्हाला सांगते. 1960 ते 66 मध्ये ना एक प्रोजेक्ट चालू होता AT आणि T-बेल लॅब मध्ये. तर तुम्हाला मी जशी नावं सांगितली की मार्टिन रिचार्ड, केन थॉम्सन, त्याच्यानंतर ही जी लोक होती ना, तर त्या प्रोजेक्ट वरती काम करत होते. हे 3 पण एकाच लॅबोरेटरीमध्ये काम करत होते. आणि त्यांच्या डोक्यात काय विषय चालला होता माहिती का? एक अशी भारी ऑपरेटिंग सिस्टीम डिझाईन करायची ना, का काय विचारू नको. पण त्या टायमाला ना प्रोग्रामिंग लँग्वेजचा प्रॉब्लेम होता, फक्त मशीन लँग्वेज होत्या. मग त्यांनी काय केलं माहितीये का? हा जो मार्टिन रिचार्ड आहे ना, तर यांनी एक डेव्हलप केली होती लँग्वेज BCPL. आणि त्याचा मार्टिन रिचार्ड आणि केन थॉम्सन या दोघांनी मिळून तयार केली होती. तर BCPL लँग्वेज मध्ये खूप सारे असे फीचर. आता तुम्हाला माहित असेल की सी चे फीचर्स कोणते. तर आता सी वरती मी काही डिटेल मध्ये जाणार नाही, पण आपल्याला जावा पर्यंत पोहोचायचे. कारण की बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की हु इज अ मदर टंग ऑफ ऑल प्रोग्रामिंग ऑल ऑपरेटिंग सिस्टीम, तसंच माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हु इज अ मदर टंग ऑफ ऑल प्रोग्रामिंग लँग्वेज? सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजची आई कोण आहे? बीसीपीएल. BCPL नाही, ती लँग्वेज. सी ती लँग्वेज. लँग्वेज. आता BCPL चा विषय संपला. मी करते माझा पॉइंट, त्या पॉइंट पर्यंत मी आलेले. मी मध्ये मध्ये तुम्हाला कदाचित हे पण करत असेल, पण मी त्या पॉइंट पर्यंत परत जाणार आहे. BCPL ही आपल्या सगळ्या BCPL मध्ये असतं ते एवढं भारी भारी झालंच नसतं ना. आपल्या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज ज्या आहेत त्यांची आई जी कोण असेल तर सी लँग्वेज आहे. म्हणजेच मला काय म्हणायचंय माहितीये का? मला हा पॉइंट तुम्हाला सांगायचा म्हणून मी इथपर्यंत आले. ज्याला सी लँग्वेज कळली ना, त्याला जगातली कोणती पण लँग्वेज कळणार. बघा, मी परत रिपीट करते. ज्याला सी लँग्वेज कळली ना, आणि सी लँग्वेज मध्ये काहीच जास्त नाहीये, लई छोटी सी लँग्वेज आहे, पण ती इतकी मोठी आहे ना की ज्याला ती समजेल ना, तो कोणती पण लँग्वेज, मग तुमची C++ असू दे, जावा स्क्रिप्ट असू दे, ऍडव्हान्स कोणते फ्रेमवर्क असू दे, जावा असू दे, ज्याला सी कळलं ना, तर सी कळण्यासाठी
सी कळण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आता सी मधले कोण कोण टॉपिक हायलाइट करू शकता का रे तुम्ही? तुम्हाला काय माहिती आहे का सी लँग्वेज मध्ये काय काय टॉपिक आहेत? हो मॅम. हा हो थोडे मॅम. मला डिस्क्राईब करा कोणते कोणते टॉपिकची आयडिया माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे आपण जावापाशी येणार आहे, व्हेरिएबल जावा भरपूर बोलायचे. हा कोणते कोणते माहिती आहे? व्हेरिएबल डेटा टाइप कंट्रोल स्टेटमेंट लूप बरोबर बरोबर आहे. लुपिंग माहिती आहे, कंट्रोल पॉइंटर ॲरे पॉइंटर आहे, Structure. ॲरे आहे, स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर इनम Union. युनियन. युनियन आहे, बरोबर आहे, कॉन्स्टंट आहेत. ठीक आहे, रिझर्व कीवर्ड आहे. किती कीवर्ड आहेत रे सी मध्ये ऐकले कधी? माहिती आहे तुम्हाला हो. येस. किती कीवर्ड आहे सी मध्ये? हे एवढे कीवर्डचाच वापर करून त्या सी लँग्वेज मध्ये तुम्ही कोडिंग करू शकता. आणि तुम्हाला माहितीये का सी आता जर आपण आईचा दर्जा दिलाय त्या लँग्वेजला म्हटलं ती किती नेटिव्ह लँग्वेज असेल मला सांगा. नेटिव्ह म्हणजे काय असतं रे? नेटिव्ह आणि व्हर्च्युअल बेस. नेटिव्ह आणि व्हर्च्युअल याचा मधला थोडा फरक माहितीये का तुम्हाला? नेटिव्ह आता मग नेटिव्ह म्हणजे सपोज मला सांगा एखादा डिव्हाइस ड्रायव्हर डिझाईन करायचा आहे, मला एखादा कंपायलर बनवायचा आहे, एखाद्या ऑपरेटिंग सिस्टीम बनवायची, तर तुम्ही व्हर्च्युअल लँग्वेज यूज करणार का नेटिव्ह यूज करणार? नेटिव्ह करणार. नेटिव्ह. मग मला सांग नेटिव्ह म्हणजे काय असतं रे? मग नेटिव्ह लँग्वेज मध्ये एखाद्या लँग्वेजचं उदाहरण दे तुम्हाला. कोणती लँग्वेज नेटिव्ह आहे? मॅम व्हर्च्युअलची थोडी आयडिया लागली म्हणून नेटिव्ह हा म्हणलो मी मॅम, तसं मला माहित नाही. हा हा नेटिव्ह आय थिंक सी. हा सी नेटिव्ह आहे एकदम बरोबर. पण नेटिव्ह म्हणजे काय असतं रे? आपण का म्हणतो ती मॅम नेटिव्ह? मशीन मॅडम म्हणजे मशीनच्या टच मध्ये काम करणारी मॅम थोडक्यात. एकदम एक्झॅक्टली बरोबर बोलला प्रतीक. एकदम म्हणजे तिच्यामध्ये व्हर्च्युअल काय नाही म्हणजे ते आपण जे कोडिंग बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. सपोज तुम्हाला एखादा स्क्वेअरचं फंक्शन करायचं, स्क्वेअर हे एक फंक्शन तुम्हाला लिहायचे, तर स्क्वेअर फंक्शन लिहिण्यासाठी तुम्ही काय लॉजिक लावणार रे? एक थोडं इमॅजिन करा. मी जास्त ह्याच्यामध्ये जात नाही, मला माहिती आहे तुम्ही आता सध्या शिकताय, पण मला एखादं स्क्वेअर काढायचं किंवा एखाद्याचं स्क्वेअर रूट काढायचंय, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय तुमच्या मनात येईल की बाबा ह्याच्यासाठी मला जसं आपल्याला शाही पनीर बनवायचे तर शाही पनीरसाठी लागणारं साहित्य तुम्हाला माहिती आहे काय काय लागू शकतं, तसं मला एखादं स्क्वेअर रूट काढायचंय तर त्याच्यासाठी तुम्हाला काय कायची गरज आहे? तुम्हाला काय करावं लागणार? स्क्वेअर रूट कशापासून निघू शकतो? काय तुम्ही डोकं लावसान सांग बरं. व्हेरिएबल ऑपरेटर आणि हा मग त्या व्हेरिएबलचं काय करशील तू? सपोज तू एखादं व्हेरिएबल घेतलं, त्या व्हेरिएबल मध्ये एखादा नंबर स्टोअर केला आणि तुला स्क्वेअर रूट काढायचं, तू काय लॉजिक लावशील? बरोबर तू व्हेरिएबल डिक्लेअर करशील, त्याच्यानंतर तू ऑपरेटर युज करशील. हा मग कोणते ऑपरेटर युज करशील तू स्क्वेअर रूट काढण्यासाठी? दोन. आता सपोज एक व्हेरिएबल घेतलं त्याच्यात तू दोन व्हेरिएबल सपोज डिक्लेअर केले, कारण की एका व्हेरिएबलने स्क्वेअर रूट काढता येईल का? आपल्याला नेटिव्हला जायचं, हा आपल्याला व्हर्च्युअल नाही युज करायचं. म्हणजे मला डायरेक्ट स्क्वेअर फंक्शनला कॉल नाही करायचे, मला नेटिव्हने डिझाईन करायचा कोड. तर मग काय करशील? मॅम मल्टिप्लिकेशनचं ऑपरेटर वापरेल. मल्टिप्लिकेशनचं बरोबर. तू काय करशील? मल्टिप्लिकेशनचं ऑपरेटर वापरशील, मल्टिप्लिकेशन करशील आणि मग तू पास करशील व्हेरिएबल आणि मग तू प्रिंट करशील. हे झालं आपलं नेटिव्ह कोड. हा काय झाला आपला नेटिव्ह कोड. आणि तू डायरेक्ट स्क्वेअर फंक्शनला कॉल करशील, हा काय झाला आपला व्हर्च्युअल कोड. ठीक व्हर्च्युअल आहे, कोड. व्हर्च्युअल कोड. मग तू जर व्हर्च्युअल कोडला जाणार, मग ते क्लासेस आता बघा जावा मध्ये असेल तर वेगळा, मग सी मध्ये असेल तर आता सध्या आपण सी वरतीच बोलते, मग तू लायब्ररी फंक्शन कडे जाणार, मग ते चेक करणार आणि मग तुला आउटपुट दिसणार. आणि हे तुम्हाला माहिती काही एकदम विदिन मायक्रो सेकंड मध्ये होतं. दिसायला ते तुम्हाला दिसतं पण ते जातच ना त्या फंक्शन कडे. आणि तो फंक्शन हा स्क्वेअर फंक्शन इंटरनली मला सांगा, इंटरनली तो कुठेतरी लिहावाच लागणार ना त्याला. ते फंक्शन वर्क करण्यासाठी इंटरनली कोडिंग तर करावं लागणार ना. भले तुम्ही डायरेक्ट डॉट स्क्वेअर फंक्शन तुम्ही अप्लाय करसान, पण हे फंक्शन जे आहे ते कुठेतरी लिहिलेलं सांगा नाही कोडिंग. आणि हे कोडिंग कुठे लिहिलेलं असतं माहितीये का? सी लँग्वेज मध्ये. म्हणजे तू आता जे सांगितलं, कुणी सांगितलं? प्रणवनी सांगितलं बरोबर. कुणी सांगितलं तर प्रणव प्रतीक कुणीतरी सांगितलं की 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार, मग ते व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावं लागणार, मग त्या व्हेरिएबलला कॉल करावं लागणार, मग ते व्हेरिएबल आपल्याला प्रिंट करावं लागणार. पण हेच इंटरनली आपल्याला कुठेतरी लिहिलेलं असतं का नाही? मग त्याला बोलतात नेटिव्ह. आणि सी लँग्वेज जी आहे अत्यंत नेटिव्ह, डायरेक्ट डिव्हाइस ड्रायव्हर वरतीच आपण टच मध्ये राहतो यांनी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामुळे हा नेटिव्ह आणि व्हर्च्युअल. तर बघा आता अशा भरपूर लँग्वेजेस आहे मार्केटमध्ये, पण आपण फक्त मी आता सध्या 3 लँग्वेज वरतीच बोलणार आहे. 3 लँग्वेज. आणि ह्या 3 लँग्वेज तिन्ही लँग्वेज तुम्हाला यायची काहीच गरज नाहीये. तुम्हाला फक्त सी आलं पाहिजे आणि तुम्हाला जावा आलं पाहिजे. तर जावाचा इतका मोठा पसारा आहे, मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकली पण दाखवणार आहे, तुम्हाला मी थेरॉटिकली पण सांगणार आहे, तुम्हाला मी कोडिंग बेस पण सांगणार आहे. तुम्हाला कोडिंग जर नसेल येत, थोड्या बेसिक कन्सेप्ट माहित असेल तर तुम्ही तुम्हाला माहिती एआय टूल आहेत नवीन नवीन, त्यांचा वापर करून तुम्ही कशा पद्धतीने प्रोजेक्ट करू शकता हे पण सगळं सांगणार आहे. सगळं सांगणार आहे, कारण की मी आता एकदम बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत मी आता काम करत आलेले, त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्याची आयडिया देणार आहे. ठीक आहे, एक मिनिट.
ओके सॉरी, मला वाटलं कोणाचं हे आले. तर ठीक आहे. तर आपलं बघा सी लँग्वेज. तर मी तुम्हाला आता मी परत आपण त्या हिस्ट्री, तुम्हाला बोर नाही होते ना रे? आजचा पहिला दिवस आहे म्हणून तुम्हाला काही गोष्टी माहित असणं पण गरजेचं आहे. हॅलो. नाही नाही मॅम, अजिबात बोर नाही नाही. होते. हा. तर बघा हे अजिबात. तुम्हाला तीन तीन वेड्या लोकांची नावं सांगितली मी तुम्हाला. कोणाकोणाची नावं सांगितली ही लक्षात ठेवायची, इंटरव्ह्यू मध्ये विचारतात म्हणून मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतेय. केन थॉम्सन, त्याच्यानंतर मार्टिन रिचर्ड, ठीक आहे. आणि मग डेनिस रिचर्ड आपण पहिले येऊ. पण केन थॉम्सन आणि मार्टिन रिचर्डला हे तिघं पण एकाच लॅबमध्ये काम करत होते. पण यांना काय करायचं होतं, एक ऑपरेटिंग सिस्टम बनवायची होती. तर ऑपरेटिंग सिस्टम बनवण्यासाठी फक्त एकच लँग्वेज अवेलेबल होती, बीसीपीएल यांनी सांगितल्याप्रमाणे, बेसिक कंबाईन प्रोग्रामिंग लँग्वेज. आता मी काही डीप मध्ये जाणार नाही, मला जेवढं आठवते तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. तर मग त्यांनी काय केलं, बीसीपीएल लँग्वेज मध्ये भरपूर असे कमी फीचर होते, म्हणजे ती फक्त काळ्या पांढऱ्यावर चालायची, म्हणजे आपल्या टर्मिनलवरती. पण त्याच्यामध्ये असे खूप होते. मग त्यांनी डेनिस रिचने काय केलं, सेम फीचरचा वापर करून त्याच्यामध्ये सगळे आता तुम्ही हायलाइट केलं, कॉन्स्टंट, व्हेरिएबल, कीवर्ड्स, स्ट्रक्चर, त्याच्यानंतर युनियन, हे जे पॉइंटर, हे सगळं सांगितलं ना त्यांनी, त्याच लँग्वेजचा वापर करून काय केलं, सी लँग्वेज तयार केली. कुणी तयार केली? ही डेनिस रिचीनी, ठीक आहे. आणि डेनिस रिचीने सी लँग्वेज तयार केली, पण तरी पण ती ऑपरेटिंग सिस्टीम आपल्या युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम जी होती ना, तर ती बीसीपीएल मध्येच त्यांनी डिझाईन केली होती. पण त्याच्यात पण लय प्रॉब्लेम आहे त्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये. आता तुम्हाला माहितीये, कोणत्या पण एका ऑपरेटिंग सिस्टीमचा यूआय छान दिसला पाहिजे, ती एकदम आपल्याला व्यवस्थित युजर फ्रेंडली पाहिजे, तशी त्यांना ती वाटत नव्हती. त्याच्यामुळे मग युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम लिहिली. मग डेनिस रिचीनी पुढे काय केलं, तीच ऑपरेटिंग सिस्टीम सी लँग्वेज मध्ये केली. आणि सी लँग्वेज मध्ये वेगळं दुसरं तिसरं काही नव्हतं, हेच जे तुम्ही आता सांगितलं, ह्याच सगळ्या बेसिकचा. आणि तुम्ही कुठेही जा, मग सी प्लस प्लस मध्ये जा, ऑब्व्हियसली आता चेंजेस मी तुम्हाला सांगतच जाणार आहे की सी प्लस प्लस मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड हा शब्द कधी ऐकलाय का? आता तुम्ही जावा Yes, ma'am. शिकताय तर C++ ऑब्व्हियसली हो मध्ये मॅम, ऐकलंय. ऑब्जेक्ट ऐकलं ओरिएंटेड मी. प्रोग्राम ऐकलेला आहे. पण आपली सी जी होती ना रे, ती प्रोसिजर ओरिएंटेड होती. प्रोसिजर, तिच्यामध्ये कोणताही प्रकारचा क्लास नव्हता, ऑब्जेक्ट नव्हतं, फक्त फंक्शन बनवता येत होते. व्हेरिएबल डिक्लेअर करा, फंक्शन मध्ये हे करा, मेथडला कॉल करा आणि मेथड रन करा, ठीक आहे. म्हणजे फंक्शन मेथड काय वेगळं नसतं. आहे थोडाफार फरक आहे, मी पुढे सांगेन तुम्हाला फंक्शन आणि मेथड मध्ये काय फरक आहे, कुठे मेथड म्हणायचं, कुठं फंक्शन म्हणायचं. पण एवढं लक्षात ठेवा की सी आपली कशी आहे, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आणि मी सी बद्दल का सांगितलंय, कारण की सीचं एक्सटेंडेड व्हर्जन कोणतं आहे मला सांगू शकता? म्हणजे सीचा ऍडव्हान्स कोण? जसं C++. बीसीपीएल, सी प्लस प्लस. ऑब्विसली बीसीपीएलचा ऍडव्हान्स कोण? सी आपला. आणि सी लँग्वेज का नाव पडलं तुम्हाला लक्षातच आलं असेल की बी नंतर येतो सी, म्हणून त्याचं काही वेगळं असं लॉजिक नव्हतं. बीसीपीएलचं बेसिक कंबाईन प्रोग्रामिंग लँग्वेज असं नाव होतं, म्हणून तुमची सी आली. आणि आपला हा सीचा क्लास नाहीये, आपला जावाचा क्लास आहे. जावावरती आपल्याला खूप बोलायचंय, हा आपला क्लास आहे. पण सी पशी का येतो? कारण की सी ही सगळ्यांची आई आहे, सी पासूनच. कारण की सीच तुम्हाला पॉइंटर समजला, तुम्ही म्हणसान मॅडम जावामध्ये आम्ही नाही पॉइंटर ऐकलेलं. खरंच जावामध्ये पॉइंटर नाहीये. जावामध्ये पॉइंटर खूप मोठी कन्सेप्ट आहे. आणि ज्याला पॉइंटर समजला ना, तो कोणतीही क्रिटिकल लँग्वेज, ज्याला पॉइंटर समजला त्याला लिंक लिस्ट आली. आणि तुम्हाला माहितीये सी प्लस प्लस तुम्ही ऐकलेलंच आहे सगळ्यांनी, ठीक आहे. सी प्लस प्लस मध्ये लिंक लिस्ट नावाची कन्सेप्ट आहे, कधी ऐकली का रे तुम्ही? मॅम ते डेटा स्ट्रक्चरचा पार्ट आहे हा, असं पण ऐकलं. डेटा स्ट्रक्चरचा पार्ट आहे. मग मला सांगा, आता मी थोडंसं डेटा स्ट्रक्चर वळते, मी तुम्हाला बरोबर ट्रॅकवरती आणून सोडते. पण मी हे का सगळं प्रत्येकाची नावं घेते, कारण की सगळे कनेक्टेड डॉट आहे रे, म्हणून आपल्याला बोलायचे. आता डेटा स्ट्रक्चर का आलंयच, तर प्रणव मला सांग, डेटा स्ट्रक्चर कोणत्या 2 पार्ट मध्ये डिवाइड झालं रे? काय आयडिया आहे का तुला? प्रणव, प्रतीक, नाही मॅम. डेटा स्ट्रक्चर लिनियर, नॉन लिनियर. एकदम बरोबर, लिनियर आणि नॉन लिनियर. मग लिनियर मध्ये कोणते कोणते पार्ट आहे सांगू शकतो? ठीक आहे, आता आपण सी पासून थोडं डेटा स्ट्रक्चर कडे आलोय. तर लिनियर मध्ये कोणते पार्ट, नॉन लिनियर मध्ये कोणते सर्चिंग, पार्ट? सॉर्टिंग. ना, सर्चिंग सॉर्टिंग हा त्यातला पार्ट नाहीये, हा त्यातली एक कन्सेप्ट आहे. मी पार्ट विचारले, म्हणजे लिनियर डेटा स्ट्रक्चर कोणकोणते आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर कोणकोणते, ह्याच्याबद्दल काय आयडिया? आणि डेटा स्ट्रक्चर जसं मी तुम्हाला सांगते ना, जसं मी तुम्हाला हे कंपल्सरी सांगते, सी आलंच पाहिजे, डेटा स्ट्रक्चर आलंच पाहिजे, सी प्लस प्लस ऍक्च्युली आलं पाहिजे बरं का. पण तुम्ही डायरेक्ट जर जावात उडी मारत असेल तरी नाही आलं तरी चालेल. मी ओपनली सांगते, कारण माझा अनुभवावरून तुम्हाला सांगते. तुम्हाला सी हे आलंच पाहिजे. तुम्हाला जर सी येत नसेल तर काही उपयोग नाही, म्हणजेच तुम्हाला आईच कळली नाही तर तुम्ही पुढे काय करणार आहे?
तुम्हाला सी हे आलंच पाहिजे. कारण की बघा, जसं हिंदी मराठी असतं ना, हिंदी मराठी, ज्याला मराठी येतं त्याला हिंदी समजायला पटकन काही प्रॉब्लेम येत नाहीत. पण ज्याला मराठी माहित असतं त्याला इंग्लिश, आता माझं तुम्हाला मी ओपनली सांगते, माझं इंग्लिश मला काही लाज नाही वाटत. बघा, मी आता एवढं वय झाले तरी पण मी इंग्लिशचा क्लास लावलाय, कारण की मला एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती चांगल्या कंपनीत काम करायचं असेल तर मला इंग्लिश आलं पाहिजे. पण मी तुम्हाला आता लँग्वेजचं रिलेशन सांगते. ज्याला मराठी येतं ना त्याला हिंदी समजायला काय अवघड जातं का सांगा मला? तो बोलू शकतो थोडेफार तरी, पण दोघं कसे को रिलेटेड येणार आहे. मग ज्याला सी येतं ना, सी, त्याला जावा समजायला काहीच अवघड नाही. कारण की सी आणि जावा आहे ना हिंदी मराठी सारखं आहे. मी तुम्हाला खरंच ओपनली सांगते. सी मध्ये ज्या कन्सेप्ट आहे, तुम्ही नाही का नागेश्वररावचं पुस्तक आहे का तुमच्याकडं? ऑथर येस तुम्हाला मॅम माहिती आहे. आहे का? येस मॅम, आहे मॅम. हा, ते नागेश्वररावचं पुस्तक घ्या तुम्ही आणि ते ना दोन्ही पुस्तक असे समोरासमोर ठेवा. बघा, सीचं आणि जावाचं, तुम्हाला नाही का सी आणि जावा दोघांमधलं ना तुम्हाला लय साम्यता दिसन. असं वाटेल की यार मी हे जावा मध्ये वाचलं होतं बरं का, पण ते ऍक्च्युली तुम्ही सी मध्ये वाचत असता. पण सी मध्ये वाचलं ना तुम्ही म्हणता अरे मी नाही हे वाचलं होतं, पण तुम्ही ऍक्च्युली ते जावा मध्ये वाचा. असे भरपूर कन्सेप्ट सेमच आहे. ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट नाहीये, कारण की सी ही प्रोसिजर ओरिएंटेड आहे. तरी पण मी साम्यता का म्हणते, त्याला बोलतो आपण कन्सेप्च्युअली एकदम सेम आहे, सिंथेटिकली वेगळंच आहे. आता तुम्ही मराठी, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी चहा पित आहे किंवा मला चहा प्यायचा आहे, ह्या भाषेचं मला नॉलेज आहे, ठीक आहे, म्हणून मी बोलू शकले. आणि मला काय त्याच्यासाठी मला पूर्ण नॉलेज आहे त्या भाषेचं, त्याच्यामुळे मी बोलू शकले. तसं सीचं सिंथेटिकली पूर्ण वेगळी आहे, पण कन्सेप्च्युअली जावा आणि सी सेम आहे, सेम, काही बदल नाही. भलेच जावामध्ये पॉइंटर नाहीये, पण बाकीच्या सगळ्या कन्सेप्ट तुम्ही पुढे जा. आणि मी तुम्हाला आता तेच सांगते, तुम्हाला सी आलीच पाहिजे. तुम्हाला कोणताही वेगळा क्लास करायची गरज नाही, किंवा तुम्ही केला पण असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. तुम्हाला नागेश्वररावचं पुस्तक जरी तुम्ही वाचलं ना व्यवस्थित, रटल्या म्हणण्यापेक्षा तुम्ही थोडंसं बेसिकली बघा. मी तुम्हाला नाही का आज जावा मधले काही पॉइंट सांगणार आहे, तेवढे पार तोंडपाठ पाहिजे तुम्हाला कोणतीही कन्सेप्ट त्यातली विचारली आणि सांगता आली ना, तुम्ही कितीही ऍडव्हान्स फ्रेमवर्क गेले ना, मी तुम्हाला ऍडव्हान्स फ्रेमवर्क मध्ये कशी ती लँग्वेज कुठे युज होती ते पण दाखवणार आहे. ठीक आहे, तर मग आता आपण येऊया डेटा स्ट्रक्चरकडे. ठीक आहे, मला सांगा डेटा स्ट्रक्चर मध्ये यांनी सांगितलं लिनियर आणि नॉन लिनियर, तर काहीतरी आयडिया असेल. आणि डेटा स्ट्रक्चरची का गरज पडते रे? आता मला प्रोग्रामिंग लँग्वेज येते, पण मला डेटा स्ट्रक्चरची का गरज आहे सांगा बरं? ह्याबद्दल तुम्ही मला काय आन्सर दे सांग. का गरज आहे आपल्याला डेटा स्ट्रक्चरची? मी एक प्रोग्राम केला, सपोज मी एक मेसेज प्रिंट केला हॅलो वर्ल्ड, सी मध्ये प्रिंट केला, ठीक आहे, तर सी मध्ये प्रिंट केल्यानंतर तो हॅलो वर्ल्ड मला का दिसतो, कुठं जातो, काय होतं त्याचं, काय तुम्ही माहिती सांगा. त्याच्या मागे काय रॉकेट सायन्स आहे, काय त्याच्या मागे कोणतं डेटा स्ट्रक्चर आहे, काय सांगू शकता सांगा बरं मला. तुम्हाला माहित पाहिजे का? तुम्ही जावा शिकायला आलेले, तुम्ही काय आता 10वी-12वीची मुलं नाहीये, तुम्ही जावाच्या टच मध्ये आहात, तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहित पाहिजे की काय रॉकेट सायन्स आहे बाबा, हे डेटा स्ट्रक्चर काय प्रकार आहे, काय करतो हा, सांगा मला. डेटा स्ट्रक्चर मध्ये काहीतरी कोणती तरी पॉईंट तुम्हाला माहित असतील, काही सांगा. तुम्हाला आता यांनी सांगितलं लिंक लिस्ट, ऑब्व्हियसली ते लिंक लिस्ट हा पार्ट आहे, पण हा लिंक लिस्ट लिनियरचा पार्ट आहे, नॉन लिनियरचा पार्ट आहे. हे लिनियर डेटा स्ट्रक्चर काय प्रकार आहे, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर काय प्रकार आहे, काहीतरी थोडीफार आयडिया असेल सांगा पटपट. चला, आपल्याला लई जावा मध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट शिकायचे, आठवड्यातून 2च दिवस क्लास असणार आहे आपला. काहीतरी ऐकलं मॅम असेल. नॉन लिनियर मध्ये ट्रीज, ग्राफ ट्री असतं, ग्राफ हे असतं, बरोबर, एकदम बरोबर. पण हे ट्री ग्राफ काय असतं रे? कोणते ट्री तू ऐकलेले? एखाद्या ट्रीचं नाव सांग मला. का आपण हे ट्री स्ट्रक्चर का असतं, हे कशा कुठे हे डिझाईन असतं, अजून काय ऐकलंय ह्याच्यामध्ये? मी काय ह्याच्यामध्ये डीप मध्ये जाणार नाही, ह्याच्या डीप मध्ये गेलं ना. मॅम, हा, बायनरी ट्री बायनरी एक ऐकलेलं ना. ओके, बायनरी ट्री असतं, बायनरी सर्च ट्री असतं, त्याच्यामध्ये भरपूर रेड ब्लॅक ट्री असतं, एव्हील ट्री असतं, अशा खूप साऱ्या ट्री आहेत. त्यांनी बरोबर सांगितलं. नॉन लिनियर मध्ये झालं आपलं पार्ट. ट्री ऐकलं तुम्ही, ग्राफ ऐकलं, त्याच्यामध्ये तुम्ही कधी ऐकलं का नाही मला माहित नाही की बीएफएस हे असतो अल्गोरिदम, बीएफएस असतो, डीएफएस असतो. हिप डेटा स्ट्रक्चर ऐकलंय कधी? हिप? हो मॅम. हो मॅम ऐकलं. हा, हिप हे कसं आहे, नॉन लिनियर का लिनियर? मी हे का सांगते काय माहितीये का? कारण की आपलं जावाचं जो जेव्हीएम मशीन आहे ना आपली, तिथं सगळे हे युज होणार आहे डेटा स्ट्रक्चर. ह्या जेव्हीएमच्या आतमध्ये येते सगळे. मग ते तुम्हाला माहित पाहिजे का त्या टायमाला तुम्हाला प्रॉब्लेम नको यायला की हे हिप काय सांगतात ते मॅडम, हे काय आहे बाबा, हे तुम्हाला समजलं पाहिजे की इट इज अ पार्ट ऑफ डेटा स्ट्रक्चर. हे डेटा स्ट्रक्चरचे पार्ट आहे. मग हिप हे काय, नॉन लिनियर आहे का लिनियर आहे? लिनियर म्हणजे तुम्हाला नावातच कळते की लिनियर म्हणजे काय रे, एका सिक्वेन्स मध्ये. ऍरे कधी ऐकलंय का? ऍरे? हो. हा, मग ऍरेचा डेटा स्ट्रक्चर, ऍरे हा डेटा स्ट्रक्चर आहे का रे? मी म्हणू शकते का ऍरेला डेटा स्ट्रक्चर आहे? हो.
हा मग हा डेटा हो. स्ट्रक्चर जो डेटा स्टोअर होतो ऍरे मध्ये, मला सांगा डेटा मी काय बोलले बघा, डेटा स्टोअर होतो ऍरे मध्ये, डेटा स्टोअर होतो. मग डेटा स्ट्रक्चरचं काम काय आलं रे, डेटाला मॅनेज करण्याचं काम आलं का, डेटाला प्रेझेंट करण्याचं एका पर्टिक्युलर मॅनर मध्ये, मग तो लिनियर फॅशन मध्ये असो किंवा नॉन लिनियर फॅशन मध्ये. मग हा डेटा आपण मॅनेज करतो, डेटाला स्टोअर करतो. मग हा स्टोअर करतो डेटा म्हणजे हा पार्ट कोणापाशी संबंधित आला रे, डेटाला स्टोअर बघा. अरे नाही नाही, मला काय म्हणायचंय, आपण एखाद्या सपोज एखादं बकेट आहे, त्या बकेटमध्ये मी पाणी स्टोअर केलेलं आहे, ठीक आहे, स्टोअर केलं म्हणजे मी त्याला जागा तयार केलेली आहे, जागा, बरोबर. त्या बकेटमध्ये त्या पाण्याला जागा तयार झाली, त्यांनी त्या बकेटनी त्या पाण्याला पकडून ठेवलं, म्हणजे हा पार्ट कोणापासून रिलेटेड आला, एक लई महत्वाचा एक शब्द आहे. मेमरी. एकदम करेक्ट प्रतीक, एकदम 100%. म्हणजे तुमचं तिघांचं पण आहे ना, माझ्या एक लक्षात आलं, तुमचं कॅप्चरिंग पॉवर आणि थिंकिंग लेवल चांगली आहे. मेमरी मॅनेजमेंट, मग मेमरीला मॅनेजमेंट करण्याचं काम थोडक्यात, कोणाच्या किती 100 लँग्वेज असू दे, मला त्याची डेफिनेशन असू दे, मेमरीला मॅनेज करा एकदम लिनियर आणि नॉन लिनियर फॅशन मध्ये, एकदम इफिशियंट वेने आपल्याला मॅनेजमेंट करायचं असेल मेमरीचं, तर आपण काय, आपल्याला कोणाची गरज पडते रे, डाटा डेटा स्ट्रक्चर. स्ट्रक्चरची. एकदम ॲक्युरेट, ठीक आहे. कोणाची गरज पडते आपल्याला, डेटा स्ट्रक्चरची, म्हणजे डेटाला एका इफिशियंट मॅनर मध्ये प्रेझेंट, आणि मग तो डेटा आपल्याला लिनियर फॅशन मध्ये म्हणजे सिक्वेन्शियली ठेवायचा आहे का, आपल्याला ट्री फॉर्मॅट मध्ये ठेवायचा आहे, ग्राफ फॉर्मॅट मध्ये ठेवायचा आहे, का हिप फॉर्मॅट मध्ये ठेवायचा आहे का, हे मग ते डेटा स्ट्रक्चरचा पार्ट आला. मग बघा, मी तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला मी एकदा रिपीट करते. लिनियर मध्ये ऍरे तुम्हाला माहिती आहे, ऍरे. स्टॅक ऐकलं कधी, स्टॅक, हो मॅम. स्टॅक ऐकलंय. क्यू Yes, ऐकलं ma'am. कधी, क्यू क्यू ऐकलं, हो ऐकलं. हो. हा. लिंक लिस्ट ऐकलं का, लिंक लिस्ट, हो हो ऐकलंय मॅम. हा. मग मी सांगितल्याप्रमाणे जे स्टॅक बोलले मी आता, ऍरे बोलले, क्यू बोलले, लिंक लिस्ट बोलले, सगळे कसे झाले रे, लिनियर झाले का नॉन लिनियर झाले, लिनियर. लिनियर. आणि मग तुम्ही सांगितलं ट्री, ग्राफ, हिप, हे कसे झाले, नॉन लिनियर. ऍक्च्युली Non-linear. सगळ्यांचं तुम्ही सांगितलं सॉर्टिंग वगैरे, तर सॉर्टिंग मध्ये भरपूर अल्गोरिदम आहे. तुम्हाला माहितीये आजकाल सगळ्यांना बघा, आता सपोज एखादं रेकॉर्ड आहे, 100, 1000, लाख लोकांचं रेकॉर्ड आहे, सपोज लाख एम्प्लॉई येते, ठीक आहे, मला पर्टिक्युलर सपोज 97 नंबरचं किंवा 9900 समथिंग नंबरचं रेकॉर्ड मला पटकन कॅप्चर करायचं किंवा पटकन मला हे करायचं. तर असे खूप सारे अल्गोरिदम आहे की त्याच्यामध्ये आपण सगळे अल्गोरिदम नेटिव्हली लिहिलेले आहेत सी लँग्वेज मध्ये. तुम्हाला माहित असेल डेटा स्ट्रक्चर युझिंग सी आहे, डेटा स्ट्रक्चर युझिंग पायथॉन आहे, डेटा स्ट्रक्चर युझिंग जावा आहे, हे सगळे डेटा स्ट्रक्चर. पण सगळ्यांचं लॉजिक जे सी डेटा स्ट्रक्चर आहे ना, डेटा स्ट्रक्चर युझिंग सी तेच आहे, फक्त थोडं सिंथेटिकली वेगळं, कन्सेप्च्युअली सगळं सेम. म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही सी आणि डेटा स्ट्रक्चर युझिंग सी, नॉर्मल सी, नॉर्मल सी बोलते, आणि सी मध्ये काही जास्त नाहीये, फक्त हे 7 ते 8 पॉइंट. म्हणजे तुम्हाला व्हेरिएबल समजले पाहिजे, कंट्रोल स्ट्रक्चर. आता कंट्रोल तुम्हाला कंट्रोल स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला डूचं काम काय आहे, मग व्हाईलचं काम काय आहे, फॉर लूप काय आहे, फॉर इच लूप काय आहे, त्याच्यानंतर इफ स्टेटमेंट काय असतं, नेस्टेड इफ काय असतं, स्विच केस काय असतं, हे तुम्हाला सगळं समजलं पाहिजे. हे समजलं जावात समजायला अवघड नाही, काही नाही, सगळं सेम, काही नाही. वाटलं खोटं वाटत असेल माझं तर नागेश्वररावचं सीचं पुस्तक, नागेश्वररावचं जावाचं पुस्तक शेजारी शेजारी ठेवा आणि पहिल्या पानापासून पलटी करायला बघा. हा, वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट जास्त आपल्याला शिकायच्यात, वेगवेगळं आहे, पण तुम्ही सी मधलं कंट्रोल स्टेटमेंट, सी मधलं फॉर लूप, स्विच केस, आणि नागेश्वररावच्या जावा मधलं कंट्रोल लूपिंग, ब्रेक घ्या तुम्ही, कंटिन्यू घ्या तुम्ही. हा, आता काही काही व्हेरिएबल नाही सपोर्ट करत जावामध्ये, जसं की आता तुम्हाला काय माहितीये का जावामध्ये कोणतं व्हेरिएबल सी मधलं सपोर्ट करत नाही. गो टू ऐकलंय कधी, गो टू? हो ऐकलंय. हा, मग ते गो टू, आता बघा मी तुम्हाला काही तुम्हाला कन्फ्युज करायचं माझा काही प्लॅनिंग नाहीये, तुम्हाला जितकं व्यवस्थित ट्रॅक वरती येऊन समजून घ्यायचं त्याच्यासाठी. पण आता मला हे बोलावं लागतंय कारण की सी शी सगळं संबंधित आहे, त्याच्यामुळे माझं मी तुम्हाला हायली रिकमेंड करेन की तुम्ही सी आणि डेटा, काही नाही तुम्हाला आता क्लास 20 लावले असेल तर तुम्ही ठीक आहे, पण नागेश्वररावचं फक्त जसा वेळ भेटेल दिवसातला 1 तास तुम्ही फक्त मॅनेज करा, 1 तास सी साठी कन्सेप्ट फक्त, आणि ज्यादा नाही. 1 महिन्याचं टार्गेट ठेवा, 1 महिन्यात फक्त हे जे पॉईंट सांगितलं, कंट्रोल स्टेटमेंट, ब्रेक स्टेटमेंट काय असतं, फॉर लूप, त्याच्यानंतर स्विच स्टेटमेंट काय असतं, डू काय असतं, व्हाईल काय असतं, फॉर लूप काय असतं, फॉर इच काय असतं,
ह्या सगळ्या कन्सेप्ट आहे ना फक्त सिंथेटिकली समजून घ्या बाबा कसं चालतंय हे. त्याच्यानंतर व्हेरिएबल कोणते, व्हेरिएबल काय असतं आता आपल्याला जावामध्ये बघायचे ना, व्हेरिएबलचे बरेच प्रकार मी तुम्हाला शिकवणार आहे. आता हे व्हेरिएबल कसं डिक्लेअर करतो, व्हेरिएबलला मेमरी कशी भेटती, आणि सगळ्यात महत्वाचं डेटा टाइप्स काय असतात, मग प्रिमिटिव्ह डेटा टाइप काय असतात, नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप काय असतात. त्याच्यानंतर मग तुम्हाला स्ट्रक्चर काय आहे, स्ट्रक्चर पासूनच आपला क्लास बनलेला आहे बरं का C++ मधला आणि जावामुळे. पण अगोदर स्ट्रक्चर समजून घ्या. युनियन काय असतं बाबा, स्ट्रक्चर आणि युनियन मध्ये काय फरक आहे, पॉइंटर समजून घ्या. तुम्हाला इंटरेस्ट खूप डीप मध्ये, तुम्हाला पुढे जाऊन नेटिव्ह मध्ये काम करायचंय खूप चांगल्या ह्याच्यावरती, तर पॉइंटर आलंच पाहिजे कंपल्सरी पॉइंटर. आणि ज्याला पॉइंटर समजतं ना, भले जावामध्ये पॉइंटर नाहीये बरं का, पॉइंटरची कन्सेप्ट, पण पॉइंटर शिका तुम्ही. मी तुम्हाला रिकमेंड करेन की पॉइंटर पण शिका. त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगेल की मी स्ट्रक्चर झालं बस एवढं सी मधलं आलं तरी इनफ आहे. तुम्ही आता जावा शिकताय का नाही, मग एवढ्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सी मधल्या आल्या पाहिजे. आणि डेटा स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला एक छोटासा, लय मोठा पण नाहीये, तुम्ही जर तुम्हाला लिंक लिस्टने अवघड जात असेल तर तुम्ही स्टॅक इम्प्लिमेंटेशन युझिंग ॲरे नाही करा, ॲरे पहिल्या ॲरे मध्ये शिका. मग तुम्ही स्टॅकला कसं इम्प्लिमेंट करणार, क्यूला कसं इम्प्लिमेंट करणार, ॲरे कसा तुम्ही डिक्लेअर करणार, ॲरेचे मल्टिपल ऑपरेशन बघा, ट्रॅव्हल्सिंग करा, सॉर्ट करा 2 ॲरेला, तुम्ही मिड पॉइंट काढा, त्याच्यानंतर सॉर्टिंगचे अल्गोरिदम थोडेफार बघा. त्याच्यानंतर मग तुमचं ॲरे झालं, मग स्टॅक झालं, क्यूचा एक प्रोग्राम करा, लिंक लिस्ट मध्ये बघा. कोणत्या पण इंटरव्ह्यू मध्ये जा, मी तुम्हाला सांगते, कारण की हे माझे अनुभवाचे बोले. तुम्ही कोणत्या एवन तुम्ही महेश सरांना पण, महेश सरांच्या तोंडून तुम्ही भरपूर वेळा ऐकला असेल, कोणत्या पण इंटरव्ह्यू मध्ये जा. एखाद्या व्यक्तीला थोडंसं त्याला जर वाटत असेल की बाबा ह्याचा इंटरव्ह्यू ना मला काही थोडा खास नाही वाटत आहे, चला आपण ह्याचं डेटा स्ट्रक्चरचं नॉलेज काय, तर त्याला तो माणूस कोणी पण असू दे इंटरव्ह्यूवर जो घेणार असेल तो त्याला काय प्रश्न विचारतो माहितीये का, तुला सिंगली लिंक लिस्ट येतं का, तुला डबली लिंक लिस्ट येतं का, तुला सर्क्युलर लिंक लिस्ट येतं का, तुला प्रायोरिटी बेस्ड लिंक लिस्ट येतं का. हे लिंक लिस्टचे काही नाही यार, इतकं म्हणजे आपण ना, तुम्ही जर करायला घेतलं ना, मी तुम्हाला एक चॅनल पण रिकमेंड करेन की आपल्या सरांचे तर चॅनल आहेतच भरपूर, पण आता हिचं नाव मला आठवत नाहीये, सॉरी मला नाव आठवत नाही तिचं, पण मी नाव तुम्हाला सांगत, ती त्या बाईनी इतकं भारी शिकवले ना सी, डेटा स्ट्रक्चर युजिंग सी, ते पण खूप छान शिकवलेले. तर ते पण बघा. सरांचे पण एवढे सुंदर सुंदर, राहुल सरांचे पण लेक्चर आहेत, राहुल सरांचे लेक्चर तर एवढे सुंदर आहेत ना, सरांनी लाईव्ह शिकवलेले आहे सगळे, ते चॅनल बघा. त्याच्यानंतर महेश सरांचे पण लेक्चर आहेत, ते पण बघा. त्या जेनी काय असं काहीतरी नाव आहे तिचं, जेनीज लेक्चर, हा जेनीज लेक्चर, तिचे पण हो लेक्चर मॅम, बघा. ऐकलेलं आहे हा जेनेस लेक्चर. जेनीज लेक्चर तिचे पण बघा. आणि तिचे लेक्चर शिकताना ना तुम्ही काय शिका माहिती का, पॅटर्नचे एक्झाम्पल शिका, पॅटर्न्स, मल्टिपल पॅटर्न. कारण की तुमचं जर लॉजिक बिल्ड करायचं असेल ना, तर मल्टिपल पॅटर्न, जवळपास 20-25 पॅटर्नचे प्रोग्राम आहे. तिचा सेपरेट एक चॅनल आहे बघा जेनिस लेक्चरचा, तर तिचे पॅटर्नचे प्रोग्राम बघा. आणि मी रिकमेंड करेन राहुल सरांचे लेक्चर बघा, महेश सरांचे लेक्चर बघा, राहुल सरांचे पण लेक्चर आहेत बघा. सरांची खूप चांगली आठवण पण आहे ती, आणि खूप छान शिकवलंय सरांनी ते सीचे लँग्वेज, सीचे लेक्चर. बरं ठीक आहे, चला मी तुम्हाला जास्त येत नाही, कारण ऍक्च्युली आपला पॉईंट आज पहिलंच लेक्चर असल्यामुळे मी थोडं एवढं बोललेली आहे अदर ह्याच्यावरती. तर आज सीचा उगम कसा झाला कळलं तुम्हाला, सी मध्ये काय काय असतं, प्रोसिजर ओरिएंटेड. आपल्याला सी काय शिकायचं नाहीये आता, म्हणजे मी काय शिकवणार नाही सी तुम्हाला, तुम्हाला मी जावा शिकवणार आहे. पण सीचं मी सांगितलं कारण की सीचे कन्सेप्ट सगळे जावाशी टच मध्ये आहेत. त्यानंतर आली आपली C++. ठीक आहे, सी मध्ये असे भरपूर काही काही इश्यू होते, असे भरपूर. आता त्याचे माझ्याकडे लिस्ट आहे त्याच्याकडे, पण त्याच्यावरती मी काय बोलणार नाहीये. असे खूप प्रॉब्लेम होते म्हणून आपली C++ आली. तर मला सांगा आता C++ ला तुम्ही प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज बोलता का रे. आता ह्या पॉइंट कडे आलेत मी. C++ ही प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे का, आहे तर का आहे, नाहीये तर का नाहीये, ह्याचा आन्सर कोणाला माहितीये. आहे म्हणता येईल, कारण सगळ्या कन्सेप्ट यूज होतात त्यात ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या. मला सांग, आपण का बोलतो की C++ इज अ प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय रे. मी जावाला बोलेन, जावा पण नव्हती, जावा पण प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड नव्हती, पण आता मी जावाला बोलू शकते की जावा इज अ प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. पण C++ आहे का नाही आहे, ह्याचा आन्सर तुम्ही द्या मला. प्युअरचा ह्या शब्दाचा प्युअर आता तसं बघायला तर तुम्हाला माहितीये की पूर्ण 100% प्युअर आहे का. पण मला सांगा, प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे एक 5 कन्सेप्ट येतात बघा ऑब्जेक्ट ओरिएंटेड. त्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट शिवाय आपण कोणताच प्रोग्राम रन करू शकत नाही, म्हणजे प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड. तर आता 5 कन्सेप्ट कधी ऐकलेत का, नाव तुम्ही सांगू शकता मला. ऑब्जेक्ट ओरिएंटेड मधले ते 5 कन्सेप्ट लय महत्वाचे आहेत. कोणते कोणते. ऍब्स्ट्रॅक्शन, इनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम, क्लास, ऑब्जेक्ट. काय बोलला तू, स्ट्रक्चर इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट. मॅम नाही क्लास ना, स्ट्रक्चर ऑब्जेक्ट नाही बोललो.
क्लास स्ट्रक्चरचं नेक्स्ट व्हेरिएशन क्लास आहे, बरोबर आहे. सॉरी, माझ्या ऐकण्यात Inheritance. हा क्लास Inheritance. बोलला, एकदम बरोबर. क्लास, त्याच्यानंतर इनकॅप्सुलेशन, त्याच्यानंतर अबस्ट्रॅक्शन बोलला तो. अबस्ट्रॅक्शन नाही बोलला वाटतं, मी सांगते अबस्ट्रॅक्शन, त्याच्यानंतर पॉलिमॉर्फिझम आणि इनहेरिटन्स. ह्या 5 गोष्टी शिवाय प्रोग्राम आपला कोणताही प्रोग्राम होत नाही. त्याला बोलतो आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड. मग मला सांगा, C++ मध्ये टेम्पलेट कधी ऐकलंय का? टेम्पलेट असतं, ऐकलंय का रे तुम्ही कधी? C++ नाही मॅम, मॅम नाही ऐकलं. हा बोल, हा कोण बोलतंय? मॅम क्लास हेच एक टेम्पलेट आहे असं म्हणजे बघितलं होतं मी. हा, मग मला सांग की हा ठीक आहे, क्लास टेम्पलेट आहे, एकदम काही चुकीचं नाहीये. प्रतीक बोलतोय एकदम क्लास हे टेम्पलेट आहे. मी ते तुम्हाला सांगणारच आहे पुढे. क्लास हे एक टेम्पलेटच आहे, ठीक आहे. आता हे टेम्पलेट काय असतं, ह्याचं खूप आपल्याला टेम्पलेट रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी पुढे बघायच्यात. पण C++ मध्ये क्लास सोडून एक अशी वेगळी कन्सेप्ट आहे टेम्पलेट, जिथं आपण क्लास हा शब्द नाही लिहित. क्लास हे कीवर्ड नाही वापरत आपण तिथं आपण एक टेम्पलेट. कधी पाहिलंय का ते? नसन पाहिलं तर थोडं गो थ्रू करा, हे टेम्पलेट काय असतं. त्या टेम्पलेटचा जर आपण वापर केला ना C++ मध्ये, जर आपण मी आता 5 ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट सांगितल्या, त्या नाही वापरल्या तरी आपण C++ चा प्रोग्राम रन करू शकतो. पण हे जावामध्ये पॉसिबल नाहीये. जावामध्ये एक तरी क्लास आपल्याला डिक्लेअर करावा लागतो. भले तुम्ही ऑब्जेक्ट नका करू, तर पण तुम्हाला एक तरी क्लास तयार करावा लागतो. म्हणजे तुमच्या ऑब्जेक्ट ओरिएंटेडची कन्सेप्ट आली का नाही सांगा मला त्याच्यामध्ये. म्हणून आपलं C++ हे प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाहीये. पण जावा पण हे प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड नव्हतं. आता नव्हतं तर ते मी आता लगेच त्या पॉईंटकडे जात नाही. पण रॅपर क्लासेस कधी ऐकलंय का? म्हणजे बघा, इंटिजर हे काय आहे? काय सांगा मला? इंटिजर नंबर्स नंबर्स नाही, हे काय? डेटा टाईप आहे. डेटा टाईप. हा, इंटिजर मध्ये नंबर असतात, हे तुझं बरोबर आहे. तू नंबर्स बोलला, पण नंबर्स हे नाहीये. इंटिजर हे काय? डेटा टाईप आहे. त्याची काहीतरी बाईट मध्ये मेमरी, ठीक आहे. त्या मेमरीमध्ये आपण काय करतो, ज्या व्हेरिएबल पुढे आपण ते टाकतो, तर त्या व्हेरिएबलला ते व्हेरिएबल त्याच टाईपचं असतं. म्हणजे सपोज तू इंटिजर ए बोलला, तर ए हे काय झालं? इंटिजर टाईप ऑफ व्हेरिएबल, आणि इंटिजर फक्त नंबरला होल्ड करतं. मग त्याच्यामध्ये तो डेटा आपण स्टोअर करतो. पण इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल, शॉर्ट, लॉंग असे मल्टिपल डेटा टाईप आहे. मग प्रिमिटिव्ह आहे, नॉन प्रिमिटिव्ह आहे, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर, क्लास, ॲरे असे भरपूर आहेत, वेगवेगळे त्याचे डिफरन्शिएट आहे. पण हे ना डेटा जे मी आता डेटा टाईप बोलले ना, हे जावामध्ये पण पहिले यूज व्हायचे. पण आपण काय म्हणतो, प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय? फक्त क्लास, फक्त ऑब्जेक्ट, इनकॅप्सुलेशन, अबस्ट्रॅक्शन, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तुमचं इनहेरिटन्स, हे सगळं पॉलिमॉर्फिझम यांचं कॉम्बिनेशन म्हणजे प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड. पण पूर्वी जावामध्ये इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट हे पण डेटा टाईप पण यूज व्हायचे, म्हणून त्याला नाही का प्युअर नाही बोलायचे. पण आता तुम्हाला माहितीये का, रॅपर क्लासेस आलेले जावामध्ये आता, म्हणजे भरपूर दिवस झाले त्याला रॅपर क्लासेस आलेले. मग इंटिजरचा काय झाला माहितीये का? इंटिजरचा झाला इंटिजर, आय कॅपिटल, हा झाला एक ऑब्जेक्ट. तुम्हाला माहितीये का, जावामध्ये इंटिजर I1 इज इक्वल टू न्यू इंटिजर ब्रॅकेट क्लोज सेमिकॉलन, अशी कन्सेप्ट कधी ऐकली का तुम्ही? हो मॅम, ऐकलेली आहे. आणि तुम्ही ही पण कन्सेप्ट ऐकलेली आहे जावामध्ये की प्रायव्हेट इंट, असं कधी पाहिले का तुम्ही? प्रायव्हेट इंट इज इक्वल टू 10 सेमिकॉलन, असं जावामध्ये पाहिले? ते ऍक्सेस स्पेसिफायर. हा, ऍक्सेस स्पेसिफायर आहे. पण मी आता बरं, मी जाऊ देते, ऍक्सेस स्पेसिफायर सोडून द्या. तुम्ही असं कधी पाहिले बाय डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर? आपल्याला खूप डीप मध्ये जायचंय. बाय डिफॉल्ट कोणतं तरी बाय डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर कोणतं असतं माहितीये का तुम्हाला जावामध्ये? हो मॅम, हो. कोणतं असतं? प्रायव्हेट असतं, एकदम करेक्ट, ठीक आहे. तर ते त्याच्यानंतर आपण नंतर बोलूया. पण आपल्या जावामध्ये पूर्वी इंटिजर I1 इज इक्वल टू न्यू इंटिजर ही कन्सेप्ट नव्हती, म्हणजे रॅपर क्लास नव्हते. म्हणून जावा पण ही प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज नव्हती. पण आता रॅपर क्लासेस आलेत. म्हणजे इंटिजरचा INT जो आहे ना, स्मॉल लेटर मधला, हा एक डेटा टाईप आहे. पण इंटिजर हा एक ऑब्जेक्ट आहे, आणि ऑब्जेक्ट इज अ पार्ट ऑफ द UPS कन्सेप्ट, म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचा एक कन्सेप्ट आहे. तर आपण जाऊया डीप मध्ये, बघूया की बाबा इनकॅप्सुलेशन काय असतं, अबस्ट्रॅक्शन काय असतं, पॉलिमॉर्फिझम काय असतं, कन्स्ट्रक्टर काय असतं, इनहेरिटन्स काय असतं. हे मी थोडं जावामध्ये बघते, मी आपल्याला भरपूर पॉईंट हायलाइट करायचे. पण आता समजून घ्या की C++ हे टेम्पलेट आहे. आता तुमचा होमवर्क काय असणार आहे? टेम्पलेट, C++ मधला टेम्पलेट, आणि ChatGPT चा वापर करा. C++ मध्ये टेम्पलेट विदाऊट OOP कन्सेप्ट यूज करून आपण प्रोग्राम करू शकतो का? आणि जावामध्ये आपण विदाऊट ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट यूज करून प्रोग्राम करू शकतो का? हे ChatGPT ला विचारा, कोणाला विचारा. ही तुमची पहिली असाइनमेंट.
मला नाही का टेम्पलेट C++ मधला टेम्पलेटचा एक प्रोग्राम करून दाखवायचा आणि विदाऊट पॉसिबल आहे का हे सर शोधायचं आणि जावामध्ये विदाऊट एनी, आता मी जी 5 नावं घेतली, क्लास, ऑब्जेक्ट, अब्स्ट्रॅक्शन, इनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, हे सोडून ह्याचा वापर न करता आपण जावामध्ये प्रोग्राम करू शकतो का हे शोधून काढायचं. ठीक आहे, तर ही झाली तुमची असाइनमेंट. कळली का पहिली तुमची काय करायची तुम्हाला? येस हो मॅम. मॅम. हा, आता ती कुठं करायची, कशी करायची हे मी सगळं सांगणार आहे. आपल्याला सगळं हे इथून पुढे STS मध्ये करायचे. STS मध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार. आता माझी मी स्क्रीन शेअर करणार आहे थोड्या वेळाने आणि तुम्हाला दाखवणार आहे. काही मी तुम्हाला आज प्रोजेक्ट दाखवणार आहे. पुढे ऍडव्हान्स जाऊन आपल्याला जावा लँग्वेज का शिकायची, त्याचा आपण कुठं कुठं वापर करतो, हे सगळं मी आज दाखवणार आहे. आणि उद्यापासून ऍक्च्युअल आपण टॉपिकला स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, मी माझी स्क्रीन शेअर करते आता. तुम्हाला काहीतरी दाखवायच्यात मला बऱ्याच गोष्टी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा मॅडम काहीतरी दाखवतात ते आणि आपल्याला जावा का शिकायचंय. मग आपण जावाच्या एकदम 0 to हिरो व्हायचे, आपल्याला एकदम डीप बसून जायचे पार जावाच्या. बाबा पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन काय असतं मी तुम्हाला सगळंच बेसिक शिकवणार आहे की पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन काय असतं, हे स्टॅटिक काय असतं, ही JDK काय असतो, JVM काय असतो, कंपायलर काय असतो, जस्ट इन टाइम कंपायलर काय आहे, इंटरप्रिटर काय आहे, कोणते कोणते कंपायलर आहे मार्केटमध्ये, मग C कंपायलर आहे तर C चा कोणता कंपायलर, C++ चा कोणता कंपायलर, जावाचा कोणता कंपायलर, जावा इंटरप्रिटर आणि कंपायलर बेस्ड लँग्वेज आहे का फक्त कंपायलर बेस्ड लँग्वेज आहे, हे सगळं आपल्याला डीप मध्ये जायचंय उद्यापासून. पण आज मी तुम्हाला काहीतरी बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे. आपल्याला जावाचा सिलेबस पण मी तुम्हाला हायलाइट करणार आहे, त्यातला प्रत्येक पॉईंट प्रॅक्टिकली आणि तो पॉईंट आपल्या ऍडव्हान्स फ्रेमवर्क मध्ये कुठं आणि कसा युज होतो हे पण मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. म्हणजे तुम्ही तोच प्लॅन पुढे ठेवून तुम्हाला तेवढ्या कन्सेप्ट तरी आल्या पाहिजे. तेवढ्या कन्सेप्ट आल्या का तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये जा. मी ओपन चॅलेंज करते तुम्हाला, जर तुम्ही मनापासून त्या कन्सेप्ट केल्या, तुम्ही जर जावाच्या इंटरव्ह्यू मध्ये गेले असेल तर मी सांगितलेले ह्या कन्सेप्ट सोडून तुम्हाला काहीच वेगळं विचारणार नाही. हे मी तुम्हाला शब्द देते. आता कोणते कोणते पॉईंट आहे ते मी स्क्रीन शेअर करते. ठीक आहे, मला फक्त माझी स्क्रीन दिसते का सांगा. आता मला तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवायच्या आहेत. मग आपण थोडं एडिटरकडे येऊया आणि मग मी तुम्हाला एडिटर कसं इन्स्टॉल करायचं, त्याच्यामध्ये प्रोग्राम कसा लिहायचा, जावाचे प्रोग्राम कसे लिहायचे. सध्या आपल्याला ऍडव्हान्स माझी स्क्रीन दिसते सर्वांना? येस मॅम. हा, आणि सगळ्यांनी लक्षात ठेवायचं विंडोज वापरायची नाही. कोणती ऑपरेटिंग सिस्टम वापरायची? उबंतू. हा, उबंतूचं कोणतंही व्हर्जन वापरा, 20 वापरा, 22 वापरा, आता कोणतं नवीन लेटेस्ट आलं ते वापरा. आणि शक्यतो ऑपरेटिंग सिस्टीम मला येत नव्हतं. मी किशोर सर आहेत नाही तर किशोर सरांकडून शिकले. मला पूर्वी येत होतं पण मी विसरले होते. पण किशोर स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम स्वतः टाकायला शिकायचं आतापासूनच. काय एकदा चुकन, दोनदा चुकन, तीनदा चुकन, चौथ्यांदा परफेक्ट होसा. आपल्या किशोर सरांसारखं भरपूर उलाढाल्या करत असतात आणि सगळं शिकतात ते. पण त्यांना सगळं नॉलेज आहे. तुम्हाला सांगते, त्यांना जर तुम्ही म्हटले ना प्रोग्रामिंग लँग्वेजचं सर प्रोग्राम करायचा आहे बरं का सर, जरी सरांचं बॅकग्राऊंड प्रोग्रामिंग लँग्वेज आता सध्या काम नसेल ना तरी सर पायथॉन मॅडम पायथॉन द्या, मॅडम गो द्या, नाही तर मॅडम स्विफ्ट द्या, नाही तर तुम्ही कोणती स्प्रिंग बूटची एखादी लँग्वेज सांगा, फ्रंट एंड सांगा, रिॲक्ट सांगा, ते काही शिकायला तयार असतं. तसं मल्टी नॉलेज बनायचंय तुम्हाला. पहिली सुरुवात, पहिला माझा पॉईंट, सगळ्यांनी उबंतू टाकायचं मशीन मध्ये आणि ते ट्राय करायचं, स्वतः टाकायचं, स्वतः टाकायचं. एकदा चुकन, दोनदा चुकन. पार्टिशन काय अवघड नाही, पार्टिशन करायला फक्त जमलं पाहिजे. का जमतं तुम्हाला तिघांना पण? मी उगाच बोलती असंच. सुरुवातीलाच केलेलं उबंटूला स्टार्टिंग पहिले 1-2 लेक्चर मध्ये सरांनी घेतलं होतं. अरे वा, मग म्हणजे तुमचं तुम्हाला टाकता येते म्हणायचं. हो. व्हेरी गुड. म्हणजे चला, एका चांगल्या ट्रॅक पॉइंट वरती आहे तुम्ही. गुड. मी तुम्हाला ना आता बघा, तुम्हाला आता मला सांगा STSचं सेटअप. आता सरांनी तर तुमचे अगोदर लेक्चर घेतलेले आहेत आपले किशोर सरांनी जावाचे. पण मी आता मी काय किशोर सरांनी तुम्हाला काय काय घेतलं ते मी तुम्हाला काहीच विचारणार नाही, कारण मी सुरुवातच 0 पासून केलेली आहे तुमची. ठीक आहे, मी एकदम मला छोट्या पार एडिटर पासून तुम्हाला सगळं शिकवणार आहे कसं घ्यायचं. पण आता महेश सरांचं असं रिक्वायरमेंट आहे की तुम्ही जे काय प्रोग्राम करताना बघा, तुम्हाला माहिती आहे मल्टिपल एडिटर आहेत, आपण मल्टीवर, पण आता आतापासूनच सवय लावायची. तुम्हाला कोणते कोणते ऍडव्हान्स एडिटर माहिती आहेत रे जावा जिथं आपण करू शकतो? कोणते कोणते माहिती आहे सांगा मला. VS कोड, इंटेलिज IDE. हा, इंटेलिज आयडिया माहितीये, अजून STS माहितीये, अजून कोणतं माहितीये? इक्लिप्स माहितीये, अजून कोणतं माहितीये? अजून आहे का वेगळं काही? अजून कशात कोड करू शकतो सांगा मला. नॅनो कसं वापरणार? नॅनोनी पण करू शकतो, बरोबर आहे. टर्मिनल वरती करू शकतो. सबलाईन ऐकला असेल तुम्ही. पायचाम वरती मला सांगा, पायचाम वरती तुम्ही जावाचा कोड करू शकता का? डॉट जावानी सेव्ह केलं तर
नाही माहिती. मॅम पायचार्मची आयडिया नाही मॅम. पायथॉन पायथॉन ठीक आहे, मी तुम्हाला रिकमेंड पण करणार नाही, तुम्ही बघा. आणि सगळ्यात महत्वाचा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मनात जावा आहे ना तर जावाच करायचं, पायथॉनकडे जायचं नाही. मनात पायथॉन आहे ना तर पायथॉनकडेच जायचं, गरज नाही. पण मनात पायथॉन आहे ना तरी पण सी आलं पाहिजे हा. आणि मनात जावा आहे ना तरी पण सी आलं पाहिजे, कारण की सी पासूनच सगळ्यांचं हे आहे. आणि जावा झालं, सी पायथॉन झालं, ह्या सगळं इंटरप्रिटर बेस्ड लँग्वेज. हा ऑब्व्हियसली आपली जावा एवढी फास्ट काय आहे, कारण की ही कंपायलर प्लस इंटरप्रिटर बेस्ड लँग्वेज आहे. म्हणजे हिच्यात कंपायलर पण आहे आणि इंटरप्रिटर पण आहे. पण सी प्लस प्लस झालं, पुढे त्यांनी सांगितलं रुबी वगैरे, ह्या सगळ्या इंटरप्रिटर बेस्ड लँग्वेज आहे. ह्या कंपाईल बेस्ड लँग्वेज नाही, त्याच्यामुळे ह्या फास्ट आहे पण एवढ्या नेटिव्ह नाहीये. त्यामुळे कोणते पण डिव्हाइस ड्रायव्हर असू दे, कंपायलर असू दे, हे सगळे सी लँग्वेज मध्ये रिटर्न असतात लिहिलेले. कोणत्या ऑपरेटिंग सिस्टम असू दे, आयदर सी प्लस प्लस मध्ये असतात, आयदर जावा मध्ये असतात, किंवा आयदर ह्याच्यामध्ये असतात. त्यामुळे पायथॉन रुबी मध्ये कुणी ऑपरेटिंग सिस्टम डिझाईन करत नाही, कुणी डिव्हाइस ड्रायव्हर डिझाईन करत नाही, नेहमी नेटिव्ह कडे येतात. म्हणून पहिली नेटिव्ह कडे शिकून घ्यायची. म्हणून तुम्ही सी आणि जावा. आता तुम्ही म्हणसान की पायचार्म, काही गरज नाही, मी रिकमेंडच करणार नाही, पायथॉन कडे जाऊ नका. तुम्हाला इंटरेस्ट नाही ना, फक्त जावा शिका. आणि जावा मध्येच किती आहे ना हे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आता. ठीक आहे, माझी स्क्रीन दिसते तुम्हाला? हो मॅम. हा, आता बघा, मी आता सध्या भरपूर प्रोजेक्ट केलेले आहे. आता योगिता मॅडम पण आहे तिथं, योगिता मॅडमनी ना आम्ही भरपूर प्रोजेक्ट केलेले आहे. आणि लँग्वेज कोणती? जावा. आता बघा, मार्केटमध्ये कसं असतं, कोणते कोणते फ्रेमवर्क आहे, आता कंपन्यांमध्ये कसे प्रोजेक्ट चालतात, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. का आपण जावा लँग्वेजचा जावा जावा करतोय, जावा मधले तर अजून एकही टॉपिक मी तुम्हाला सांगितलं नाही. जावामध्ये कोणते कोणते टॉपिक आपण शिकणार आहेत, का जावा सी प्लस प्लस मध्ये असं काय प्रॉब्लेम होता म्हणून जावा आली, हे सगळं आपल्याला डिस्कस करायचंय. ठीक आहे, सी प्लस प्लस आणि जावा मध्ये काय डिफरन्स आहे ते बघायचे. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही दाखवते. आता बघा, मला एक प्रोजेक्ट करायचा आहे सपोज. ठीक आहे, मला लँग्वेज वापरायची जावा. पण त्याआधी मी थोडंसं तुम्हाला काहीतरी वेगळं सांगते हे दाखवण्या अगोदर. ठीक आहे, तर सबलाईन कुठे दिसतंय का इथं बघा बरं. हा, ठीक आहे, मी तुमच्यासाठी हे पॉइंट काढून ठेवलेले आहेत, हे सगळं शिकायचे तुम्हाला. ठीक आहे, पण त्याच्या आधी आता हे मी सबलाईन मध्ये फुली जावा कोर्स कंटेंट म्हणून सेव्ह केलेलं आहे. ठीक आहे, मी एक नवीन घेते पेज. आता बघा, तुम्ही जावा लँग्वेज शिकताय, सगळ्यांना माझी स्क्रीन दिसतीये? हो मॅम. हा, ठीक आहे. तुम्हाला जावा लँग्वेज शिकायची का नाही? ठीक आहे, आता ही जावा काय आपली लँग्वेज आहे, पण आता ही जावा लँग्वेज शिकायची. पण नुसती जावा लँग्वेज शिकून होणार आहे का रे काही? तुम्हाला जावाचे फ्लेवर्स माहित असतील ना? फ्लेवर्स माहिती आहे का तुम्हाला जावाचे कोणते कोणते? फ्लेवर्स बोलते. फ्रेमवर्क नाही बोलत, फ्लेवर्स म्हणजे कोणते कोणते. स्टँडर्ड एडिशन ऐकलंय कधी? स्टँडर्ड, एसई, एमई, मायक्रो एडिशन, स्टँडर्ड एडिशन, म्हणजे कोर जावा, ऍडव्हान्स जावा, असं काही आहे का? ऐकलंय का तुम्ही कधी? हो मॅम, ऐकले. जावा ऍडव्हान्स जावा ऐकले. हा, ऍडव्हान्स जावा ऐकलेले, ह्याच्यामध्ये ऐकलेले. तर आता आपल्याला बघा, आता आपल्याला कोर जावा हा प्रकार असतो. आता कोर जावाचे आहे ना वेगवेगळे टॉपिक आहेत. ठीक आहे, कोर जावा मध्ये तुम्ही कोणताही असा युआय डिझाईन नाही करू शकत. त्या युआय डिझाईन करण्यासाठी तुम्हाला ऍडव्हान्स जावा, म्हणजे बघा, आता युआय डिझाईन करायचं म्हणजे काहीतरी लॉग इन फॉर्म असणार आहे, बरोबर? कोणता पण फॉर्म घ्या तुम्ही, लॉग इन फॉर्म घ्या. त्या लॉग इन फॉर्म वरती बटन असणार आहे, त्याच्यात टेक्स्ट बॉक्स असणार आहे, त्याच्यानंतर तुमचं काहीतरी तुम्हाला युजर नेम असणार, त्याच्या पुढे काहीतरी बॉक्स असणार आहे, तुमचा पासवर्ड असणार आहे, त्याच्या पुढे काहीतरी बॉक्स असणार आहे, त्याच्या खाली सबमिट बटन असणार आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी एक युआय डिझाईन करायचा, त्याच्यासाठी तुम्हाला बटन लागणार आहे, टेक्स्ट फील्ड लागणार आहे, टेक्स्ट एरिया लागणार आहे, असं काहीतरी लागणार आहे. तर ते ऍडव्हान्स जावा मध्ये जातं. ह्याच्याशी तुम्हाला काही नाही. तुम्हाला मी म्हणत नाही की ऍडव्हान्स जावा मध्ये गेलं तरी ऑब्व्हियसली कोर जावाचेच कन्सेप्ट येतात, फक्त ते ऍडव्हान्स. आता ऍडव्हान्स आपल्याला कसं शिकत जायचं तिथून आपण सुरुवात करूया. ठीक आहे, आता कोर जावा आलं आणि प्लस ऍडव्हान्स जावा आलं. आता हे आपल्याला कन्सेप्च्युअली जर आपल्याला एखादं फ्रेमवर्क यूज करायचं असेल तर हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला ऍडव्हान्स मी तरी पण तुम्हाला फार का नाही बाबा मला एवढं डीप मध्ये जायचं नाही, तर तुम्ही ऍडव्हान्स नाही शिकले तर तुम्ही कधी हे ऐकलंय का? आता मला आता ह्याचं AWT ऐकलंय कधी? AWT, ऍडव्हान्स विंडो टूल किट. नाही. हो मॅम, ऐकलेलं आहे. ऍपलेट ऐकलंय? ऍपलेट हो ऐकलेलं मॅम.
हा, मग हे सगळे ऍडव्हान्स मधले फ्रेमवर्क आहे. मला बघा, मला सांगण्याचं, मी तुम्हाला खरं मी सांगणार पण नाहीये, कारण की मला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला फक्त आता कोर जावा मध्ये आपल्याला बेसिक कन्सेप्ट सगळे शिकायचे. तर कोर जावा मध्ये आपल्याला जाण्यासाठी आता हा जावा लँग्वेज आपल्याला युज करायची, पण आताच्या सध्याच्या करंट मार्केटमध्ये आता आम्ही काय काय युज करतोय ते पहिलं शिकूया, मग STS कडे येऊया आणि मग आपण जावामध्ये सुरुवात करूया. तर बघा, आता आपल्याला ना कोणता पण एक UI ऍप्लिकेशन तयार करायचंय. तर UI ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी आपल्याला कशा कशाची गरज लागते, तुम्हाला काय वाटतं? मला एक UI ऍप्लिकेशन करायचंय, सपोज मला एक स्टुडंटचा डेटा आहे, मी तुम्हाला तेच प्रोजेक्ट दाखवणार आहे आता एक छोटासा, आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागतं, मग आपली ऍक्च्युअली जावा लँग्वेज कुठे युज होती, आणि मग ते फ्रेमवर्क मध्ये कसं आपण त्या फ्रेमवर्कशी जावा लँग्वेजशी दोघांचं इंटिग्रेशन करतो, आणि मग आपण प्रोजेक्ट करतो. पण एक प्रोजेक्ट, आता बघा, तुम्ही जावा लँग्वेज शिकायला सुरुवात तर केली बाबा, मला जावातले सगळे टॉपिक येतात, पण मीला वापरू कुठं, हा प्रश्न पडतो का नाही सांगा मला. मी वापरू कुठं, मला काय बनवायचं, माझ्या डोक्यात काहीतरी दे. आणि तुम्ही म्हणणार का, नाही आता मी JDBC कनेक्टिव्हिटी करत बसतो बरं का, करणार का? जर तुम्हाला ऍडव्हान्स इनबिल्ड फ्रेमवर्क मध्ये एखादं डेटाबेस कनेक्टिव्हिटी ऑटोमॅटिकली होत असेल, तर तुम्ही अशी कोडिंग थ्रू करत बसणार का? तुम्ही नेटिव्ह कडे जाणार का आताच्या जगामध्ये, सांगा मला. हॅलो, बघा, मला तुम्हाला खूप टच मध्ये येऊन सांगायचे, कदाचित माझं सांगण्याचा तरीका थोडा तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल. मला असं बोलायचंय, तुम्ही बघा, पूर्वी तुम्ही ऐकलं असेल JDBC ODBC कनेक्टर, नेटिव्ह प्युअर जावा कनेक्टर, हे डेटाबेसच्या कनेक्टिव्हिटी होत्या पुढे. ODBC, JDBC, नेटिव्ह कनेक्शन, हे खूप होत्या. आणि मला हे का माहिती का, कारण की मी गेली 7 वर्ष झाली हे शिकवतीये जावाचं. मी सगळ्या कनेक्टिव्हिटी मुलांना करून दाखवलेलं आहे, पण आता ऍडव्हान्स फ्रेमवर्क मी कधी वापरले नाही, कारण तुम्हाला माहिती आहे कॉलेजमध्ये कधी कोणी दाखवतच नाही, हा प्रॉब्लेम असतो. कॉलेजमध्ये कोणी दाखवणार, तुम्हाला सांगणार नाही STS हे कर बरं का, STS मध्ये बरं का आपल्याला बॅकएंड यूज करायचंय, स्प्रिंग बूट यूज करायचंय, फ्रंट एंड कोणता यूज करायचा आहे, बॅकएंड कोणता यूज करायचा आहे, डेटाबेस कोणता, कोणीही दाखवत नाही. ते नसतं जावा. हा, कॉलेजमध्ये आपली कोणती कन्सेप्ट क्लिअर होती, जे शिक्षक हाडाचे शिक्षक असतात त्यांची, जे फक्त येतात ते कधी पहिली गोष्ट लँग्वेज कडे वळतच नाही, ते असेच मॅनेजमेंट सब्जेक्ट घेतात, झालं त्यांचं काम. जे हाडाचे शिक्षक असतात ते काय शिकतात, आणि ते हाडाच्या शिक्षकांना पण नसतं नॉलेज. मला नव्हतं, आता मला हे नॉलेज बघायला गेलं तर एवढे 8 ते 9 महिन्यात आलेले, आणि मी इतकं त्याच्यात इतकी गुंतत गेले ना, मी सगळं सोडून दिलं. मी फक्त तेच काम केलं 9 महिने झाले इकडं. आणि मी आता कुठे माहितीये का, माझं करंट लोकेशन आहे आता बँगलोर, पण मी पुढच्या महिन्यात, मी पुण्याचीच आहे, मी आता बँगलोर मध्ये आल्यामुळे 9 महिने मला काहीच कामधंदा नव्हता, मी फक्त तेवढंच काम केले. आणि माझ्या साक्षीला तुमचे किशोर सर आणि योगिता मॅडम आहे, मी डे ऑफ शिकले पूर्ण, मी स्प्रिंग बूटचे प्रोजेक्ट केले. मी आता मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, मी नाव नाही घेत, पण मी एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये, आज त्या कंपनीची, ती अमेरिकेची पहिली इंटरनॅशनल बँक आहे, अशा बँकेमधल्या मुलीचा प्रोजेक्ट करते आता. आणि तो पण प्रोजेक्ट कशात करते माहितीये का, जावामध्ये. मला सांगा, मला कंपनीचा किती एक्सपिरियन्स आहे रे, आता जे काय मी 9 महिने 10 महिने झाले शिकतेय, पण मी प्रोजेक्ट कोणता करतेय, जावामध्ये प्रोजेक्ट करते. पण मी प्रोजेक्ट कोणाचा करते हा पण महत्वाचा विषय, लय महत्वाचा आहे हा विषय. मी एका अमेरिकेची पहिली इंटरनॅशनल बँक, त्या बँकेचा UI ऍप्लिकेशन वरती मी प्रोजेक्ट करतेय. का करू शकले रे मी हे 9 महिन्यात अचीव? तसं बघायला गेलं तर ती कंपनी मला दारात पण नाही उभी करणार. ती म्हणते, हे ही 8 महिन्याचा हिला एक्सपिरियन्स, हिला काय येते आमचा एवढा मोठा प्रोजेक्ट, पण मी करू शकते. आणि हा प्रोजेक्ट ज्या व्यक्तीचा मी करतेय ना, त्या व्यक्तीला 7 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते, तुम्ही बेसिक कन्सेप्ट शिकून घ्या. कंपनीमध्ये जॉब मिळणं फार सोपं आहे, सोपं पण नाहीये, पण सोपं आहे तर म्हणायला हरकत नाही, पण सर्व्हाइव्ह करणं फार डिफिकल्ट. एकदा तुम्हाला सर्व्हाइव्ह, आणि तुमचं एकदा टार्गेट माहित झालं ना, आता आपल्याला जावा शिकायचंय, तर तेच टार्गेट हे करायचं. ठीक आहे, चला, आज आपलं जरा विषय भरकटले जातात ते, पण इथून पुढे आपल्याला भरकटून चालणार नाही, कारण आपल्याला एक प्रॉपर टार्गेट मध्ये आपल्याला सगळे सिलेबस कव्हर करायचा आहे. हा, आता बघा, तुम्हाला मी प्रश्न विचारला साधा सरळ सिंपल, की एक प्रोजेक्ट करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे, असं कन्सिडर, डोळ्यासमोर ठेवा. तुम्हाला एक UI ऍप्लिकेशन तयार करायचे, मग ते UI ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे? ऑब्विसली पहिला लागणार तुम्हाला डेटाबेस. काय लागणार मला सांगा? डेटाबेस लागणार. 2 नंबरला काय लागणार आपल्याला? आताच्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी बरोबर चालायचं बरं का. आपल्याला आता मागं वळून चालणार आहे का? तुम्ही 5 वर्ष मागं जाऊन कोडिंग केलं तर जमेल का? कोण विचारणार आहे तुम्हाला मार्केटमध्ये? नाही. नेहमी लेटेस्ट टेक्नॉलॉजी बरोबर अपडेट राहायचं, त्यांनीच तुमचा खूप फायदा आहे. आता आपल्याला काय लागणार? बॅकएंड. ठीक आहे, त्याच्यानंतर आता मी हे का सांगते रे तुम्हाला, का जावा शिकायची?
जावा शिकायची, शिकले, पण ती वापरायची कुठं हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे का नाही? म्हणून तुम्हाला जावा शिकायची ते मनापासून. आणि तिसरं काय लागणार रे सांगा मला? बॅकएंड झाला, डेटाबेस फ्रंट झाला, एंड. बरोबर. काय लागणार आपल्याला? फ्रंट एंड. हे कोण सांगतंय रे? आता मला इथं दिसत नाही, माझी स्क्रीन शेअर असल्यामुळं. प्रतीक. प्रतीक. प्रतीक सांगतोय. व्हेरी गुड प्रतीक, तू खूपच तुला चांगलं टच आहे. तुला बॅकएंड समजते, तुला फ्रंट एंड समजते, तुला डेटाबेस समजते. व्हेरी व्हेरी गुड. ठीक आहे, आता मला प्रतीक किंवा दुसरे कोणी पण सांगा, प्रणव वगैरे त्यांना सांगा, डेटाबेस मध्ये तुम्हाला कोणते कोणते डेटाबेस माहिती आहे रे? SQL, NoSQL. बरोबर. MySQL माहिती आहे तुम्हाला, Yes. NoSQL माहिती आहे. ठीक आहे, अजून कोणते माहिती आहे? MongoDB. MongoDB. MongoDB माहिती आहे. व्हेरी गुड. अजून काय माहिती आहे? Cassandra. कोणता? Cassandra. ओके, ठीक आहे, असेल डेटाबेस. मला माहित नव्हतं, तू सांगितलं, थँक्यू, मला माहित झालं. अजून कोणता आहे? नोड. PostgreSQL. हा, PostgreSQL. ठीक आहे, PostgreSQL डेटाबेस. ठीक आहे, अजून कोणता माहिती आहे? Amazon. तुम्हाला थोडं क्लाउडचं काय नॉलेज आहे का रे? AWS माहिती आहे तुम्हाला? AWS माहिती आहे पण त्याचं नॉलेज नाही म्हणजे काही जास्त हरकत नाही, काय हरकत नाही. Oracle. शिक्षण, हा, ओरॅकल. एकदम व्हेरी गुड, ओरॅकल. ठीक आहे, अजून कोणता डेटाबेस माहिती आहे रे? बरं ठीक आहे, चला, मला काही जास्त नाही. मला तुम्ही नुसतं MySQL जरी सांगितलं असतं ना तरी मला पण इनफ आहे, मला काही बाकीचं नाही. तर तुम्हाला जावा लँग्वेज, मी प्रत्येक वेळेस हा पॉइंट स्टेटमेंट रिपीट करणार. हा, तुम्हाला जावा लँग्वेज शिकायची पण तिला वापरायची कुठं हे नॉलेज असणं गरजेचं आहे. मग आता तिला वापरायची कुठं, तर मला सांगा, जर मी एक स्टुडंटचा डेटाबेस बनवतीये, म्हणजे मला स्टुडंटचा डेटाबेस बनवतीये म्हणजे स्टुडंटचे सगळे फील्ड्स आले. मग फील्ड्स मध्ये काय काय बोलू शकतो रे आपण? स्टुडंट, एक स्टुडंट आहे. मी तुम्हाला अबस्ट्रॅक्ट क्लास पण शिकवणार, एकदम भारी. हा, तिथं मी हे एक्झाम्पल देईन. तिथं मला सांगा, एक स्टुडंटचा डेटाबेस बनवायचा आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला कोणते कोणते फील्ड येतात रे स्टुडंटचे? स्टुडंट Student नंबर, ID, student roll name, नेम, number, name, मार्क्स, ग्रेड. address. व्हेरी गुड. तुम्हाला फील्ड ही कन्सेप्ट पण कळतीये, बरोबर. मग हे फील्ड आपल्याला एक स्टुडंटचा डेटाबेस, म्हणजे आता आपण थोडंसं टच मध्ये येऊया की मला एक स्टुडंटचं रेकॉर्ड दाखवायचे. त्याच्यासाठी स्टुडंटचं रजिस्ट्रेशन फॉर्म आला, बरोबर आहे. मग त्या रजिस्ट्रेशन फॉर्म वरती स्टुडंटचं नेम असणार आहे, स्टुडंटचा फोन नंबर असणार आहे, ऍड्रेस असणार आहे, मोबाईल नंबर असणार आहे. पण हे रेकॉर्ड आपण, तुम्हाला माहितीये, आता तुम्ही ह्याच्यावरती युट्यूब वरती जाता किंवा तुम्ही हे तुमचे अकाउंट्स असतात किंवा तुम्ही एखादं याहू मेलचं पेज ओपन करता किंवा फेसबुकचं करता, तुम्ही इमेज पोस्ट करता, पण हे कुठेतरी स्टोअर असतील का नाही क्लाउड वरती? किंवा जो क्लाउड असतात, मोठे मोठे क्लाउड, ते कुठेतरी स्टोअर असतात. पण आपल्याला आता क्लाउडचं तुम्ही म्हणता मग आम्हाला काय मॅडम कळत नाही क्लाउड, पण डेटाबेस तर कळतो का नाही? म्हणजे आपण एक स्टुडंटचं रेकॉर्ड दाखवतोय म्हणजे ते कुठेतरी डेटाबेसला स्टोअर होणार का नाही सांगा मला? हो ना. हा, मग ते डेटाबेसला स्टोअर होणार. मग तुम्ही जावा ऍप्लिकेशन करताय, जावाचा एक UI फॉर्म करताय, UI ऍप्लिकेशन करताय, त्याच्यासाठी तुम्हाला हे डेटाबेसचं, त्यातल्या एक कोणत्या तरी एका डेटाबेसचं नॉलेज असणं गरजेचं आहे. बघा, तुम्ही नुसती जावा लँग्वेज शिकताय, मॅडम आम्हाला जावा लँग्वेज शिकायची नाही चालणार. तुम्हाला जावा लँग्वेज शिकण्यासाठी तुम्हाला डेटाबेसचं नॉलेज असणं गरजेचं आहे, कारण की जावा ही लँग्वेज आपल्याला वापरायची, आपल्याला काय करायची? वापरायची. त्याच्यासाठी तुम्हाला डेटाबेस, मग त्याच्यासाठी तुम्हाला MySQL वापरा, एकदम फेमस डेटाबेस आहे. MongoDB, ठीक आहे, एकदा MySQL आलं, कमांड्स आल्या, तुम्हाला PostgreSQL येणार, तुम्हाला Oracle येणार, तुम्हाला MongoDB येणार. MySQLच्या बेसिक कमांड सगळ्या शिका. स्कीमा राईट करायला शिका. स्कीमा राईट करायच्या म्हणजे आता बघा, कोणतं पण डेली ट्रान्झॅक्शन असू दे, कोणता पण डेटाबेस असू दे, त्याच्यावरती आपण मोस्ट पॉप्युलर 4 ऑपरेशन करतो. कोणते कोणते रे? CRUD मॅम, क्रिएट, रीड, अपडेट, डिलीट. व्हेरी गुड. कर्ड ऍप्लिकेशन. बघा, ह्याला त्याला कळतंय, पण कर्ड ऍप्लिकेशन तो पटकन टच मध्ये जाणार आहे. बघा, कर्ड ऍप्लिकेशन म्हणजेच आपण काय करतो? क्रिएट करतो, अपडेट करतो, डिलीट करतो, अपडेट करतो. हे आपण डेली ट्रान्झॅक्शन करतो. हे कोणत्या पण डेटाबेस आणि हे कोणता पण प्रोजेक्ट असू दे, आताच्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी बरोबर गेलं, जावा लँग्वेज तुम्ही युज केली तर तिथं हे डेली ट्रान्झॅक्शन होतात का नाही सांगा? विदाऊट डेटाबेस, विदाऊट स्टोरिंग पॉसिबल आहे का सांगा मला? नाही. त्याच्यामुळे माझं पहिलं रिकमेंडेशन, दुसरं, मागे सांगितल्याप्रमाणे पहिलं तुम्हाला C आली पाहिजे, दुसरं सांगितलं तुम्हाला डेटा स्ट्रक्चर आली पाहिजे, आणि तिसरं रिकमेंडेशन तुम्हाला कोणता पण एक चांगला डेटाबेस आला पाहिजे. ठीक आहे, जावा शिकताय ना तुम्ही, तर तुम्हाला कोणता पण एक डेटाबेस आला पाहिजे, आणि कोणता पण येण्यापेक्षा मी तुम्हाला रिकमेंड करेन MySQL आला पाहिजे. ठीक आहे, आता आपण येऊया बॅकएंड कडे. तुम्हाला मी सध्या हे मार्केट मधलं सांगते आताचा. तुम्हाला कोणी तसं जावाच्या लँग्वेज, जावा शिकायला गेलं ना तुम्ही कुठं पण, तुम्हाला कोण सांगणार नाही बॅक एंड, फ्रंट एंड आणि डेटाबेस कोणी दाखवणार नाही. तुम्हाला काय येतील? चला आज आपल्याला शिकायचे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेनचं मिनिंग काय, चला ओपन कर्ली ब्रेस करा, कंट्रोल स्टेटमेंट करा, कॉन्स्टंट सांगा, हे तू सुरुवात करतील. पण इतकं
लेटेस्ट कोणते कोणते फ्रेमवर्क आहे, कोणते कोणते तुम्ही हे वाटता, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. आणि मी का सांगतेय, कारण की मी ह्याच्यात ऍक्च्युली आता काम करतेय. ठीक आहे. आता मला सांगा, बॅकएंड सांगितलं, फ्रंट एंड सांगितलं, मी तुम्हाला हा प्रश्न नाही विचारणार की बॅकएंड मध्ये कोणतं आहे तुम्ही सांगा, कारण की तुम्हाला माहितच नाहीये, तुम्हाला हे ऍडव्हान्स फ्रेमवर्क नाही, तरी पण तुम्ही खूप चांगलं काम केलं. तुम्ही कधी MVC ऐकलं का रे? MVC हा शब्द हो ऐकलंय. काय आहे त्याचं मिनिंग MVCचं? Meaning नाही माहिती, फक्त ऐकलंय. बरं फुल मॅम फॉर्म एक्झामला क्वेश्चन होता. हा, पण त्याचा फुल फॉर्म सांगा मला. MVCचा फुल फॉर्म काय आहे? कारण की आता जे आपण बॅकएंड वरती काम करतोय ना, हे MVCच आपण फ्रेमवर्क यूज करतोय. MVC स्ट्रक्चर, मॉडेल व्ह्यू मॉडेल व्ह्यू कंट्रोलर. कंट्रोलर. व्हेरी व्हेरी गुड. मॉडेल व्ह्यू कंट्रोलरचाच वापर करून आपलं एक खूप छान, पहिले स्प्रिंग हा शब्द ऐकला कधी? स्प्रिंग फ्रेमवर्क होतं, ऐकलंय कधी? हो ऐकलंय. बरं ठीक आहे, चला मी म्हणते, तुम्हाला नसेल ऐकलं काही हरकत नाही. मी आता तुम्हाला बॅकएंड मध्ये मी फ्रेमवर्क सांगणार आहे. 2 फ्रेमवर्क पैकी आता तुमची मर्जी हा, पण मी रिकमेंड करेन स्प्रिंग बूट फ्रेमवर्क शिकवून घ्या. जावा झाली का स्प्रिंग बूट फ्रेमवर्क. ठीक आहे. स्प्रिंग बूट फ्रेमवर्क आहे, खूप फेमस फ्रेमवर्क आहे एपीआय डिझाईन करायला. UI एपीआय बॅकएंडचं, बॅकएंड फक्त. मी फ्रंट एंड कडे आलेत का आता सांगा मला. मी आता काय सांगतेय, बॅकएंड. ठीक आहे. आता ह्या स्प्रिंग बूट फ्रेमवर्क मध्ये आपल्याला कोणती लँग्वेज वापरायची रे? कोणती लँग्वेज वापरणार सांगा? जावा. नाही नाही नाही, Node.js नाही. Node.js हे पण एक बॅकएंड फ्रेमवर्क आहे. मी नावांनी लिस्ट करते वाटलंच तर. ठीक आहे. स्प्रिंग बूट हे काय आपलं पहिलं फ्रेमवर्क आहे, हे बॅकएंड फ्रेमवर्क आहे. हे काय आहे? बॅकएंड फ्रेमवर्क. तर तुम्हाला ह्या बॅकएंडचा कसा वापर होतो आणि फ्रंट एंडचा कसा वापर होतो हे सगळे मी तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्ट दाखवणार आहे याचे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. Node.js हे काय आहे? बॅकएंड आहे. आणि विदाऊट बॅकएंड, आता हे तुम्ही सांगितलं, आता बॅकएंड मध्ये काय काम चालतं, तर MVC चालतं. MVC मॉडेल व्ह्यू कंट्रोलर. मॉडेल म्हणजे काहीतरी आपल्याला मॉडेल दाखवायचे, आपल्याला मॉडेल म्हणजे काहीतरी, बघा कोणता पण आपल्याला हे असेल तर आपण रिक्वेस्ट करतो, हँडल करतो, बरोबर आहे. आपल्याला ब्राउझर वरती दाखवायचं असतं. आता मला कळतंय तुम्हाला, मी आता जे काय बोलणार आहे ते तुम्हाला समजत नाहीये की हे मॅडम काय म्हणतात, आम्ही आलोय जावा शिकायला आणि हे काहीतरी वेगळंच सांगतात. पण हे जावा का शिकते ते सांगते. मॉडेल व्ह्यू कंट्रोलर. व्ह्यू म्हणजे काहीतरी दाखवायचे आपल्याला, रिप्रेझेंट करायचे. मॉडेल व्ह्यू आणि कंट्रोलर, आपल्याला काहीतरी रिक्वेस्ट आपण करणार, युजर काहीतरी रिक्वेस्ट करणार, ती रिक्वेस्ट मॅप होणार, ब्राउझरवर जाणार आणि मग आपल्याला काहीतरी दिसणार. ह्याला म्हणतात मॉडेल व्ह्यू कंट्रोलर. याच्या डिटेलमध्ये काही जायची गरज नाही, कारण तुम्ही जेव्हा भविष्यात स्प्रिंग बूट शिकसान, आता आमच्याकडे आले क्लासला तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन की मॉडेल व्ह्यू कंट्रोल काय. माझ्याकडे अख्खं डिटेल नोट्स आहे त्याच्या. मॉडेल कसं वर्क करतं, व्ह्यू कसा वर्क करतो आणि कंट्रोलर कसा वर्क करतो. पण हे मॉडेल व्ह्यू कंट्रोलर हे बॅकएंड मध्ये चालतं. आणि आता मी फक्त बॅकएंडच तुम्हाला प्रोजेक्ट दाखवणार आहे. बॅकएंडच्याच आतमध्ये फ्रंट एंड आहे, पण फ्रंट एंड हा सेपरेट असतो. आता सध्या एक लक्षात घ्या, डेटाबेस झाला. बॅकएंड मध्ये कोणते 2 फ्रेमवर्क बघितले आपण? बॅकएंड Node.js. स्प्रिंग बूट फ्रेमवर्क आणि Node.js. ठीक आहे. आता फ्रंट एंड करूया. आता फ्रंट एंड कशासाठी रे? आपल्याला UI दाखवायचा आहे, बरोबर आहे का नाही. आता तुम्हाला हा UI दिसतोय का नाही? हा पण कशामध्ये तरी डिझाईन झालेला आहे का? सांगा मला, झालेला आहे का नाही? हे दिसतंय इथं, फाईल दिसतीये, एडिट दिसतंय, सिलेक्शन. आता फक्त याचं तुम्ही आता त्याचं सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड केली, त्याची टार फाईल किंवा जसं काही जे तुम्ही डाउनलोड केली झाले, पण ऍक्च्युली याचं कोडिंग कुणीतरी कोणत्या तरी एखाद्या आता कोणत्या कंपनीने बनवलंय मला माहिती, पण ही कंपनीने बनवलेला आहे का नाही UI हा? मला सांगा. बघा इथं दिसतंय व्हाईट स्क्रीन दिसते तुम्हाला, इथं फाईल दिसतीये, इथं लेफ्ट ॲरो दिसतोय, राईट ॲरो दिसतोय, इथं तुम्हाला प्रोग्राम हे केलेलं असे ॲरो दिसतात ते ओपन केल्यानंतर, इथं सिलेक्शन दिसते, त्या फाईल मध्ये भरपूर तुम्हाला ऑप्शन दिसतात, ह्याच्यामध्ये दिसतंय. हे तयार केलेलं आहे सगळं, हे कोडिंग थ्रू तयार केलेलं आहे. आणि जावामध्ये पण केलेलं असेल, हे जावात केलेलं असेल किंवा ऍडव्हान्स कोणत्या फ्रेमवर्क मध्ये माहित नाही, कदाचित स्प्रिंग बूट फ्रेमवर्क मध्ये पण केलेलं असेल, हे आपल्याला माहित नाही. पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की जावा आपण कोणत्या फ्रेमवर्क मध्ये. मग आता आपलं तुम्हाला बॅकएंड कळलं की स्प्रिंग बूट फ्रेमवर्क आहे आणि Node.js आहे. आता आपण येऊया फ्रंट एंड कडे. ठीक आहे. आता फ्रंट एंड मध्ये कोणते कोणते सांगा मला. कधी ऐकलंय का तुम्ही अँग्युलर? हो ऐकलंय. अँग्युलर, अँग्युलर रिॲक्ट.js, ऐकलंय. रिॲक्ट ऐकलंय. Vue.js ऐकलंय कधी रिॲक्ट, अँग्युलर? मी जास्त नाही, मला जेवढं माहिती तेवढं सांगणार आहे. बघा मला जेवढं आतापर्यंत 9 महिन्यात नॉलेज आलेलं आहे ना, आणि हे नॉलेज मी असं घेतलंय ना, काही 25 वर्षही काम करतात तरी त्यांना तेवढं नॉलेज येत नाही. मनापासून केलेलं नॉलेज कधी पण महत्वाचं असतं. मी तुम्हाला सांगते, मनापासून पूर्ण गुंतून जायचं त्याच्यात.
इतकं गुंतून जायचं ना, आणि सुरुवात मी 0 पासून करायची. आता तुम्हाला एवढं जरी माहित असलं ना, आता ही माहिती ना या स्टेजला तुमच्यासाठी लय महत्वाची आहे, आणि या स्टेजला तुम्हाला हे माहित असलं ना, म्हणजे लय असं शान मारण्यासारखं आहे एकदम. मला माहिती आहे, चल डेटाबेस असतो. कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेले, विचारलं की बाबा कोणतं फ्रेमवर्क यूज केलंय, कोणता जावा तू यूज केलाय, जावा 8 केलाय, जावा 11 केलाय, त्याचे तुला फीचर्स कोणते माहिती आहेत ऍडव्हान्स, कोणतं फ्रेमवर्क बद्दल तुला काय काय आयडिया आहे. तुम्ही बोलले आम्हाला डेटाबेस माहिती आहे, MySQL फ्रेमवर्क, आम्ही बॅकएंड माहिती, आम्हाला स्प्रिंग बूट माहिती आहे, आम्हाला नोड.js माहिती आहे, आम्हाला फ्रंट एंडला अँग्युलर माहिती आहे, रिॲक्ट माहिती आहे. तो ते काय म्हणते, अरे वा, ह्याला फुल स्टॅकचं पूर्ण नॉलेज आहे. फुल स्टॅक डेव्हलपरचा पण एक रोल असतो माहितीये का. आणि ह्या डेटाबेस साठी वेगळा जॉब आहे, बॅकएंड साठी स्प्रिंग बूट डेव्हलपर साठी वेगळा जॉब आहे, नोड.js साठी वेगळा जॉब आहे, फ्रंट एंडच्या अँग्युलर साठी वेगळा जॉब आहे, रिॲक्ट साठी वेगळा जॉब आहे. पण या सगळ्या जॉबवाल्यांना काय आलं पाहिजे रे, काय आलं पाहिजे सांगा मला. सगळे जॉब आहेत तुमच्या पुढे. आता मी किती जॉब मांडले ते मला सांगा. 1 2 3 4 आणि 5. 5 प्रोफाईल तुमचे तयार झाले. पण 5 प्रोफाईल साठी तुम्हाला काय आलं पाहिजे, जावा आलं पाहिजे. एकदम परफेक्ट. कसं सांगितलं, एकदम परफेक्ट, जावा आलं पाहिजे. आणि आता मी तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली का तुमची, सांगा मला, की जावा आपल्याला शिकायचंय, पण ते वापरायचं कुठं हे कळलं. आणि हे वापरतोय तर आणि हे फ्रेमवर्क आपण का वापरतोय रे, काय गरज आहे या फ्रेमवर्कची. कारण की तुम्हाला बरोबर ऍडव्हान्स फीचर भेटतात. बरोबर तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता तुम्हाला UI प्लस API डिझाईन करायचं आहे. काय करायचंय तुम्हाला डिझाईन, UI प्लस API. आणि UI API म्हणजे काय असतं, आता हा एक UI API आहे ना, हे दिसतंय तुम्हाला, तुम्ही वापरताय, याचे सगळे तुम्ही फीचर्स यूज करताय, तुम्ही टाईप करताय, तुम्ही सेव्ह करताय, तुम्ही एडिट करताय, तुम्ही व्ह्यू करताय, तुम्ही सेटिंग मध्ये जाताय, त्याचं सगळं सेटिंग चेंज करताय, तुम्ही यूज करताय ना. मग हे यूज करण्यासाठी तर तशी तुम्हाला जावा लँग्वेज येते, तसेच तुम्हाला फ्रेमवर्क पण माहित असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला एवढं इनफ आहे, तुम्हाला डेटाबेस आला पाहिजे याच्यातला. आणि आता मी तुम्हाला सांगते, तुम्हाला फक्त स्प्रिंग बूट फ्रेमवर्क आलं ना तरी पण सफिशियंट आहे, तरी सफिशियंट आहे. तुम्हाला स्प्रिंग बूट फ्रेमवर्क मध्ये नाही ना इंटरेस्ट बॅकएंडच्या, तुम्ही नोड.js शिका, काही हरकत नाही. तुम्हाला नोड.js पण नाही शिकायचं, स्प्रिंग बूट पण नाही शिकायचं, तुम्ही अँग्युलर शिका, काही हरकत नाही. तुम्हाला अँग्युलर पण नाही शिकायचं, तुम्ही रिॲक्ट शिका. तुम्हाला रिॲक्ट पण नाही शिकायचं, तुम्ही टाईप स्क्रिप्ट शिका, तुम्ही जावा स्क्रिप्ट शिका, तुम्ही एकदम एकदम हाडाचे कोर जावा डेव्हलपर म्हणून जा, काही हरकत नाही. पण तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता क्लिअर तुम्हाला कोणते कोणते फ्रेमवर्क आपण वापरणार आहे. हॅलो, चला आता मी तुम्हाला ना एक प्रोजेक्ट दाखवते. ठीक आहे, प्रोजेक्ट फक्त रन करून दाखवते. पुढे तुम्ही ऑटोमॅटिकली भविष्यामध्ये तुम्ही करणार आहे. भविष्य म्हणजे जास्त लांबचं भविष्य नाही, पुढच्या येत्या 6 ते 7 महिन्यातच तुम्हाला शिकायचंय हे सगळं. ठीक आहे, मी आता बघा, आता आपल्याला काय करायचंय, इथं मी डाउनलोड्स मध्ये जाते. इथं तुम्हाला इथं STS दिसतंय का, इथं STS दिसलं का तुम्हाला, STS दिसलं इथं, स्प्रिंग टूल सूट. हो दिसलं. हा, आता ह्याची हे मी काय केलेलं आहे, डाउनलोड केलेलं आहे. हा, हे मी डाउनलोड केलेलं आहे. तुम्ही पण काय करायचं, डाउनलोड करायचं त्याचं. आता तुम्ही उबंतू आहे म्हटल्यावर त्याची कोणती फाईल तयार होणार रे, त्याची EXE तयार होणार का, झिप फाईल, झिप फाईल तयार होणार. हा बोल. मॅम टेक्स्ट जावाची जर प्रोग्रामची फाईल राहील ती .java राहील, आणि रन केल्यावरती क्लास फाईल तयार होईल. हा ते रे, ते तिथपर्यंत आपण पोहोचलोच नाही रे. ते तर मी तुम्हाला डीप मधून सांगणार आहे, एक्झिक्युशन ऑफ जावा कसं होतं ते नाही. मी आता काय म्हणते, टार फाईल, तुम्हाला ते झिप फाईल, अनझिप फाईल, TGZ फाईल ह्या माहितीये का, म्हणजे विंडोज मधलं तुम्हाला सेपरेशन करता आलं पाहिजे. मला सांगा, इथं EXE फाईल बनती का लिनक्स वरती, म्हणजे सॉरी आपल्या उबंतू वरती, नाही. हा नाही बनत. मला सांगा, EXE फाईल मध्ये व्हायरस येतो का रे, आयडिया नाही मॅम तुझी. अरे अख्खी व्हायरसनीच येतो. भरलेली असते ती EXE. हा तर ड्रॉबॅक आहे विंडोजचा, म्हणून तर आपली उबंतू भारी आहे. उबंतू मध्ये व्हायरस येत, उबंतू मध्ये EXE बनतच नाही. म्हणून सिक्युरिटी पर्पजला उबंतू ऑपरेटिंग सिस्टीम एक नंबर बेस्ट आहे, हे लक्षात ठेवा तुम्हाला. ठीक आहे, मी काय त्याच्यावर पार्ट जात नाही. पण आता तुम्हाला इथं STS दिसलं. आता मी ह्या STS तुम्हाला सगळ्यांना सेकंड असाइनमेंट, तुमची पहिली असाइनमेंट तुम्हाला मी काय सांगितली, टेम्पलेट, C++ मधलं टेम्पलेटचा कोड रन करायचा, आणि फक्त मला या प्रश्नाचं उत्तर शोधून काढून दाखवायचं की विदाऊट ऑब्जेक्ट ओरिएंटेड, म्हणजे क्लास वापरायचा नाही, ऑब्जेक्ट तयार करायचा नाही, म्हणजे हे 5 टॉपिक सांगितले. हे न करता जावाचा प्रोग्राम तुम्ही करू शकता का, ह्याचं मला आन्सर शोधून आणून उद्याच्या लेक्चरमध्ये सांगायचंय तुम्ही.
ठीक आहे. एक वेळ तुम्ही टेम्पलेट नाही केलं, तुमच्या लर्निंगसाठी सांगितलं ना, हे माझ्या असाइनमेंटचा पार्ट नाहीये टेम्पलेट वगैरे, पण हा माझ्या असाइनमेंटचा पार्ट आहे की विदाऊट ओपी कन्सेप्ट न वापर करता जावाचा कोड तुम्ही करू शकता का, करत असेल तर कसं करता उद्या मला क्लासमध्ये सांगायचं तुम्ही तिघांनी. हा, सेकंड असाइनमेंट तुमची अशी असणार आहे, तुम्हाला काय करायचंय, स्प्रिंग टूल सूटचं तुम्हाला डाउनलोड करायचंय. डाउनलोड केल्यानंतर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की STS मध्ये जावाचा कोड आपण कसा करतो, हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि उद्या मी तुम्हाला 2 प्रोग्राम देणार आहे, 2 प्रोग्रामचं कोडिंग पण मी पाठवणार आहे तुम्हाला. ते प्रोग्राम तुम्ही मला लाईव्ह, मी विचारणार नाही मॅडम आता मी केलं बरं का मॅडम, नाही, मी तुमच्यावर बिलीव्ह करणार नाही. तुम्ही मला लाईव्ह, कुणी मी ज्याचं नाव घेईन त्यांनी मला STS मध्ये कोड ओपन करून रन करून दाखवायचा उद्याच्या लेक्चर मध्ये. कळतंय का मी काय सांगते? हॅलो. हो मॅम. हा, आता मी तुम्हाला Yes, ma'am. इथे STS दिसतंय का नाही? आता हे STS मध्ये मी तुम्हाला दाखवते. आता सध्या मी माझा प्रोजेक्ट दाखवतेय, नंतर STS मध्ये मी सांगते त्याच वेळेने तुम्हाला एक टेम्पलेट बनवायचे आणि त्या टेम्पलेटनीच जायचे. आणि विदाऊट, बघा तुम्ही कोणत्याही, तुमची चॉईस आहे, तुम्ही कोणते एडिटर यूज करा, तुम्ही कमांड लाईननी जा, तुम्ही कसं करा, पण मी सांगते त्या टेम्पलेटचीच प्रोसिजर तुम्हाला उद्या फॉलो करून मला दाखवायची. मी आता अर्धा तास हो किंवा पुढे अजून एक्सटेंड होऊ दे लेक्चर, ते कम्प्लीट झाल्यानंतर मी लेक्चर थांबवणार आहे. ठीक आहे. हा, आता मी STS ओपन केलं, ह्या STS मध्ये गेले, तिथं गेल्यानंतर हे दिसतंय का तुम्हाला स्प्रिंग टूल सूट, याच्यावरती क्लिक करायचं. आणि आता मी फक्त माझा डायरेक्ट ओपन करते, पण ह्याला कसं ओपन करायचं, प्रोजेक्ट आतमध्ये कसा रन करायचा, कुठून टेम्पलेट बनवायचं, हे दाखवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे. आता फक्त तुम्हाला थोडंसं वाव असं वाटलं पाहिजे ना, म्हणून मी दाखवते की आपण जावा शिकतोय, पण आपण हे कुठं वापरणार आहे. आता मी ऑलरेडीच तुमच्या क्लासच्या अगोदरच मी सेटअप करून ठेवलेला आहे, पण हा सेटअप कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण की तो योगिता मॅडम आहे. मॅडम आहेत का तुम्ही, योगिता मॅडम? हॅलो. हो मॅम. हा, तर योगिता मॅडमला विचारा, हे समजणं सुद्धा किती गरजेचं आहे. कारण मुलांना हे पुढे जाऊन हे पण खूप त्रास, हा पण एक ना 15 दिवसाचा जॉब होऊन जातो की STS मध्ये खोलायचं कसं आणि त्याला रन कसं करायचं. त्याच्यामुळे आत्ताच सगळं शिकून घ्या, एकदम स्मार्ट वर्क करायला शिका. आता मी हा प्रोजेक्ट ऑलरेडी करून ठेवलेला आहे, पण पुढची स्टेज मी दाखवणार आहे तुम्हाला, जी तुम्हाला उद्या मी क्लासमध्ये लाईव्ह करायला सांगणार आहे. तर ती स्टेज पुढची स्टेज आहे, पण तरी समजून घ्या मी आता काय करते. मी आता ह्याला लॉन्च करते, मी एक वर्कस्पेस हे करते. ठीक आहे. आता हे कसं लॉन्च केलं वगैरे मी तुम्हाला दाखवते नंतर. मी स्वतः तुम्हाला एक टेम्पलेट बनवून दाखवणार STSचं. सगळ्यांनी उद्या STSचं सेटअप सगळ्यांच्या तिघांच्याही मशीन मध्ये मला हवंय. ठीक आहे. आता इथं तुम्हाला दिसतंय? हॅलो. हो दिसतंय मॅम. हो दिसतंय. हा, तर तुम्ही म्हणसान की हे काय आहे वेगळं, काही नाही, ही जावा लँग्वेज आहे. तुम्हाला दिसतेय का, ही जावा लँग्वेज आहे. ही कोणती आहे? जावा लँग्वेज आहे. तर इथं तुम्हाला दिसतंय पब्लिक आहे, क्लास आहे, क्लासचं नाव आहे, इथं प्रायव्हेट व्हेरिएबल आहे, त्याच्यानंतर इथं रिटर्न आहे. ठीक आहे. इफ एल्स कंडिशन आहे, इफ आहे, एल्स आहे, रिटर्न आहे, त्याच्यानंतर पॅकेज आहे, दिसतात का इथं, इम्पोर्ट आहे, पॅकेजचं नाव दिलेलं आहे, java.util.objects. हे सगळं काय रे? हा, आता @कंट्रोलर, @ऑटोवायर, @गेट मॅपिंग, @पोस्ट मॅपिंग, हे फ्रेमवर्कचे पार्ट आहे. हे तुम्हाला पुढे शिकायचंच आहे, पुढे कंपनीत जाऊन हेच शिकायचंय तुम्हाला. पण तुम्हाला हे बाकीचं दिसतंय का नाही? इथं पब्लिक दिसतंय, इथं इफ, रिटर्न, हे तर ओळखीचं वाटतंय का नाही? थोडंफार वाटतंय का नाही? हो सांगा मॅम. मला. हो हे मॅम. काय, हे दुसरं तिसरं काय नाही, ही काय आपली जावा लँग्वेज आहे आणि ह्या जावा लँग्वेजचा वापर करून केलेलं हे फ्रेमवर्क आहे. तर बघा मी ह्याला एक्स्ट्रॅक्ट करते. हे पण तुम्ही उद्या तुमच्याकडं जी फाईल मी तुम्हाला शिकवणार आहे आता ह्यानंतर, ते तुमच्याकडे पण सगळ्यांच्या मशीनवर असणार आहे. आणि मी प्रतीक बोलत तर प्रतीक, प्रणव बोलत तर प्रणव, त्याच्यानंतर तिसरं आपलं नाव विसरले मी, त्याचं नाव काय? आदित्य, प्रणव, प्रतीक आणि अजून कोण आहे? Yes, yes, आदित्य. आदित्यच ना? yes. हा, आदित्य, प्रणव आणि प्रतीक. उद्या मला तुम्ही असं स्ट्रक्चर, हे दिसतंय का तुम्हाला? असं स्ट्रक्चर उद्या तुम्ही पण मला बनवून दाखवणार आहे. आणि ह्या स्ट्रक्चर मध्ये या कन्सोल वरती, आता सध्या हे ऍडव्हान्स आहे, पण उद्या ह्याच कन्सोल वरती तुम्हाला आउटपुट मला दाखवायचे. तुम्हाला मी 2 प्रोग्राम देणार आहे आणि सेम असाच तुमचा UI असणार आहे, हा STSचा. ठीक आहे. आता बघा, हा माझा एक प्रोजेक्ट आहे छोटासा, माझ्याकडे भरपूर प्रोजेक्ट आहे, पण मी काय तुम्हाला बॅक एंड पण आहे, फ्रंट एंड आहे, दोघं कसे कम्युनिकेशन करतात, त्याचं आउटपुट कसं येतं, पुढे कसे कसे ऍडव्हान्स फीचर आहे, त्याचं कसं कसं आपल्याला वापर करायचंय, ते मी तुमच्या नॉलेजसाठी मी तुम्हाला दाखवीन. पण ते तुम्हाला लगेच उडी नाही मारायची. सध्या तुम्हाला जावा शिकायचे, आणि जावा शिकल्यानंतर मग तुमचं डिसिजन असणार आहे की तुम्हाला स्प्रिंग बूट शिकायचं, म्हणजे तुम्हाला बॅक एंडला जायचं का तुम्हाला फ्रंट एंडला जायचं. तुम्ही बॅक एंडला जा, तुम्ही फ्रंट एंडला जा, तुम्हाला डेटाबेस हे कंपल्सरी आलं पाहिजे आणि एक डेटाबेस तुम्ही चूज करायचा. मग मी तर रिकमेंड केलं तुम्हाला MySQL आला पाहिजे, पुढे मग तुमचं सगळं येणार तुम्हाला. ठीक आहे. आता ह्या प्रोजेक्टचं एम काय माहितीये का? आता मी ह्याला खोललं,
ह्याला खोलल्यानंतर हे डिरेक्टरी स्ट्रक्चर तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून दाखवतीये. आता सोर्स मेन जावा ही डिरेक्टरी, हे टेम्पलेट कसं बनवायचं मी तुम्हाला शिकवणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा हे एवढे माझे सब क्लासेस आहे, मी तुम्हाला यातलं काहीच सांगणार नाही, का तुम्हाला काहीच समजणार नाही. आता हे कंट्रोलर काय आहे, हे डीटीओ, एनटीटी, एक्सेप्शन, रिपॉझिटरी, सर्व्हिस, सर्व्हिस IMPL, हे मेन पॅकेज काय आहे हे काहीच कळणार नाही. ह्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही आताच्या सध्याच्या स्टेजला. फक्त तुम्हाला ऍडव्हान्स काहीतरी माहित असावं म्हणून मी तुम्हाला दाखवतीये. ठीक आहे. तर माझा हा प्रोजेक्टचं एम काय माहितीये का, स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टम. फक्त माझं स्टुडंटचं रेकॉर्ड मला डेटाबेसमध्ये दिसणार आणि त्याच्यावरती मी मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे कर्ड ऍप्लिकेशन करणार, म्हणजे डेटा इन्सर्ट झाला पाहिजे. तुम्हाला पोस्टमन कधी ऐकलंय का तुम्ही? पोस्टमन हो मॅम, पोस्टमन येते. ऐकलंय तुम्ही कधी? पोस्टमन तुमचा तसा मी खरा प्रश्न विचारणं चुकीचं आहे कम्प्लिटली. पोस्टमन मध्ये तुम्ही कधी रिक्वेस्ट बॉडी आणि रिस्पॉन्स बॉडी लिहिली नसेल, कारण की तुम्ही कोणतंही UI किंवा API रन केलेलं नाही. तुम्हाला STSच आता नवीन आहे. तर ठीक आहे, पण तुम्ही ऐकलंय पोस्टमन, हे पण खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही किती मुलं हुशार आहे बरं का, तुम्हाला सगळे लेटेस्ट टेक्नॉलॉजीशी तुमचा टच आहे बरं का. म्हणजे तुम्हाला पोस्टमन माहितीये, तुम्हाला बॅकएंड माहितीये, तुम्हाला फ्रंट एंड माहितीये. गुड. आता बघा हा प्रोजेक्ट जो आहे ना, ह्याला मी रन करते. आता सध्या मी रन करून दाखवते, मग नंतर आपण ह्याचं बेसिक टेम्पलेट कसं करायचं. आणि सध्या मला टेम्पलेट मध्ये तुमचे कोड पाहिजे. पण कोड कोणते पाहिजे? जे आपण आता जावाची इथून पुढे 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 शिकत जाणार आहे तेच पाहिजे मला, बाकी जास्त नाही पाहिजे. आता बघा मी ह्याच्यावरती राईट क्लिक केलं आणि मी आता ह्या प्रोजेक्टला रन करते. ह्याच्यात मी रन ॲज म्हणते. पण हा, रन करण्याच्या आधी मला बघितलं पाहिजे की माझं ह्याचं पोर्ट काय. हे सगळं तुम्हाला हळूहळू शिकणं जमणार आहे. खूप इंटरेस्ट येईल तुम्हाला पुढे. मग जर तुम्ही मनापासून ठरवलं तर तुम्हाला हेच आणि हे कंपनीचा समजा, असं समजा की कंपनीत असंच काम आहे, सेम 100% असंच काम. ठीक आहे. आता मी ह्याच्या ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी मध्ये जाते. इथं ऑलरेडी मी डेटाबेसचं कनेक्शन करून ठेवलेलं आहे. आता 6047 ला माझा पोर्ट आहे आणि माझं रिक्वेस्ट मॅपिंग कुठे आहे, कसं आहे मला बघू दे एकदा. ठीक आहे. तर आता मला युजर कंट्रोल, म्हणजे मला पहिलं लॉग इन करावं लागेल. तर लॉग इनचं आहे. ठीक आहे. 6047 ला माझा प्रोजेक्ट काम करतोय पोर्टला. तर मी याला रन करते. स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन. तुम्हाला सेम कंपनीमध्ये असंच करायचंय, काही वेगळं नाही. बॅकएंड डेव्हलपरला गेल्यानंतर हे सेम UI, सेम सगळं सेम. कारण की मी आता तेच काम करते, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यापेक्षा वेगळं असं काहीच नाहीये. ठीक आहे. माझा प्रोजेक्ट रन झालेला आहे. पोर्ट भेटलेला आहे मला. पोर्ट 6047 हा माझा कस्टम पोर्ट आहे, मी स्वतः दिलेला आहे. आणि जर नाही दिला तर आपल्या स्प्रिंग बूटचं जे ऍप्लिकेशन आहे ते ब्राउझरला कोणत्या पोर्टला जातं माहितीये का तुम्हाला? 8080 ला. कोणत्या जातो लक्षात ठेवा. कुठे जातं? 8080 ला. तुम्ही जर पोर्ट नाही दिला, पण तुम्हाला ही ऍप्लिकेशन सध्या पुढे करायची. आवाज येतोय का रे, का मीच एकटी बडबडतीये? नाही येतोय ना. येतोय. हा. तर आता हे आपलं पुढं 8080 पोर्टला जाणार आहे. पण आता त्याचा काही विचार करू नका. आता फक्त तुम्हाला कोर जावा मस्त छान शिकायचे. त्याचे कन्सेप्ट कोणते ते मी सगळं सांगते. आता हा माझा प्रोजेक्ट रन झाला का नाही, मी आता ब्राउझरला जाते. हा, आता हा माझा डेटाबेस सर्व्हर चालू आहे. तरी पण बघा इथं मी आता वर्कबेंच हा UI वापरते, म्हणजे मी MySQL सर्व्हर वापरतेय. मी याला ओपन केलं. माझं चालूच आहे आता सर्व्हर, कारण की हे बघा आता हे ओपन झालं. पण मी UI आता ऍक्सेस करते याचा. एक मिनिट, माझी मशीन थोडी थोडी हँग होतीये. ते लोड घेतलं ना प्रॉब्लेम होतो. बरं ठीक आहे. चला, माझा सर्व्हर तर चालू आहे. हॅलो मॅम. मी तुम्हाला मॅम दाखवते. आवाज गुतलाय. आवाज क्लिअर नाही येते. हा, थांबा माझा काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम होता बहुतेक. हा, येतोय का रे तुम्हाला आता आवाज? हो येतोय येतोय. ना. एक मिनिट, जरा माझी मशीन थोडं काय आहे ते काय झालं. हा, आता ठीक आहे. हा, मी आता माझं प्रोजेक्ट रन झाला का नाही, आता मी टाकते. मी लोकल होस्टला आहे. ठीक आहे. आता लोकल होस्टच्या किती होता पोर्ट माझा सांगा बरं? 6047 होता ना? 6047. हा, 6047च्या लॉग इन पेजला मला जायचंय. ठीक आहे. बघू आपण रन होतोय का आता. ठीक आहे. माझा लॉग इन फॉर्म दिसतोय तुम्हाला? हो दिसतोय. हा, दिसतोय मग मॅम. आता हा दिसतोय का नाही, हा लॉग इन फॉर्म हा कोडिंग थ्रू तयार केलेला आहे. याला काय केलेलं आहे? कोडिंग थ्रू तयार केलेलं आहे. आणि हे कोडिंग कोणतं कशात वापरले आपण? जावा मध्ये वापरले. पण नाही, तुम्हाला ह्या पण लँग्वेजचं मी तुम्हाला रिकमेंड करेन, तुम्हाला HTML पण आलं पाहिजे. HTML मी म्हणत नाही तुम्हाला जावा स्क्रिप्ट आणि टाईप स्क्रिप्ट शिका. पुढे कंपनीत गेल्यावर तुम्हाला ट्रेनिंग देतात, सगळं देतात. पण तुम्ही ना बेसिक HTML पण शिकून घ्या थोडंफार. आणि जर आवड असेल अजून थोडी, तर थोडंसं CSS पण शिकून घ्या, कॅस्केडिंग स्टाईल शीट. ठीक आहे. तर HTML आलं पाहिजे. आता हे HTML मध्ये ह्याचं UI डिझाईन केलेलं आहे.
आणि ह्याची रिक्वेस्ट मॅप मी स्प्रिंग बूट मध्ये केलेली आहे थ्रू MySQL सर्व्हर. ठीक आहे, तर आता मी याला लॉग इन करते. हा, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डेटाबेस मध्ये हा डेटाबेस दिसतोय, दिसलं का तुम्हाला? काहीतरी एक ब्राउझर ऍडमिन पॅनल. हा, तुम्हाला ते ऍडमिन पॅनल दिसते, इथं कोर्स डिटेल्स, बुक डेटाबेस, स्टुडंट रेकॉर्ड, ऍडमिन दिसते. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्हाला काहीतरी दिसते. आणि हे माझ्या कोणत्या डेटाबेसशी कनेक्टेड आहे रे? ऑब्व्हियसली विथआउट डेटाबेस पॉसिबल आहे का सांगा? ही लँग्वेज मी जावा वापरलेली आहे याच्यात. लँग्वेज कोणती आहे? जावा. आणि डिझायनिंग मी HTML मध्ये केलेलं आहे. मग तुम्ही पुढे जाऊन तुम्ही अँग्युलर मध्ये करा. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे फ्रंट एंड अँग्युलर मध्येच परत लँग्वेज असतात, टाईप स्क्रिप्ट असते, जावा स्क्रिप्ट असते, त्याच्यानंतर रिॲक्ट असतं. रिॲक्ट पण हे फ्रंट एंड आहे. मग त्याच्यामध्ये आणि फ्रंट एंड कशासाठी वापरतो रे आपण? हा UI डिझाईन करण्यासाठी. ह्याला काय बोलता तुम्ही? UI. दिसतंय का तुम्हाला इथं? हा माझा खूप बेसिक प्रोग्राम आहे. ह्याच्यापेक्षा खूप ऍडव्हान्स प्रोजेक्ट आम्ही करतोय आता. तुम्हाला पुढे पुढे तुम्हाला आवड निर्माण झाली का तुम्हाला मी हे सांगेल सगळं कसं काय कसं वर्क होतं फ्रंट एंड आणि बॅक एंडचं. मग त्याच्या पुढे मग तुम्हाला DevOps पण शिकायचंय. आजकाल कंपनीमध्ये ना बघा, तुम्हाला मी खरं सांगते, मार्केटमध्ये जॉब मिळवणं जितकं सोपं आहे तेवढं तुम्हाला नॉलेज पण गेन करणं फार गरजेचं आहे. नॉलेजेबल पर्सनच लोक फक्त कंपनी टिकतात आणि असे टिकतात आणि मस्त लाईफ जगतात. त्याच्यामुळे नॉलेज गेन करा. ठीक आहे, आता तुम्हाला इथे दिसते एक मी नवीन स्टुडंट सपोज मी ऍड केला, एक नवीन स्टुडंट ऍड करते. आता मी नवीन स्टुडंटचं नाव दिलं सपोज प्रणव. ठीक आहे, प्रणवचं नाव दिलं. प्रणवचं लास्ट नेम सरनेम सपोज काहीतरी टाकते. आता माझंच टाकते, मला प्रणवचं सरनेम नाही माहिती, आता जाधव वगैरे काहीतरी आहे. ठीक आहे, गोरे मॅम, जाधव गोरे. गोरे. ओके, ठीक आहे, आपण प्रणवला जाधव नको करायला, गोरे करूया. ठीक आहे. हा, आता प्रणवचा ईमेल ID टाकला, pranav@gmail.com. ठीक आहे, आणि प्रणवला मी सबमिट करून टाकलं. तर प्रणव आला का, झाला का ऍड माझ्या डेटाबेस मध्ये? दिसते का तुम्हाला? हा, प्रणवला ऍड केला. आता प्रणवला मी सपोज आता पहिलं आपण अपडेट करू आणि मग त्याला डिलीट करू. ठीक आहे, आता गोरेच्या ठिकाणी मी प्रणवला जाधव करते. ठीक आहे, आणि मी काय केलं? सबमिट केलं. आता प्रणवचं झालं का सरनेम जाधव? ठीक आहे, दिसतंय का तुम्हाला? हा, पहिलं गोरे होतं मग जाधव झालं. आता ह्या प्रणवला मी डिलीट करून टाकते. गेला का प्रणव? ठीक आहे, आता तुम्हाला हे जे डेटाबेस दिसते, वाटलं तर तुम्ही म्हणसाल की हे मॅडम तुमचं अगोदरच असन आणि तुम्ही आता नवीन केलेलं कुठं दाखवता. मी परत वाटलं तर प्रणवला ऍड करते आणि मी डेटाबेस मध्ये दाखवते त्याला. ठीक आहे, आता बघ माझ्या ह्याच्यामध्ये मला सजेशन मिळायला लागली. ठीक आहे, आता प्रणव गोरे. त्याच्यानंतर प्रणव @gmail खाली आलं का मला .com आणि मी याला सबमिट करून टाकते. ठीक आहे, आता हा प्रणव आपला माझा डेटाबेस. आता मी इथून स्प्रिंग बूट मधून बघते माझ्या डेटाबेसचं नाव काय आहे. आता हे मला कुठे समजणार? application.property नावाची फाईल आहे, नसेल तर आपल्याला ती तयार करावं लागते. तर इथं माझं SMS नावाचा डेटाबेस आहे, तर मी डेटाबेस मध्ये ऍक्च्युअल मध्ये जाऊन बघते. आता इथं मला कुठं SMS दिसतोय का? इथं दिसतोय का तुम्हाला? माझे हे एवढे डेटाबेस आहे, कारण एवढे प्रोजेक्ट आमची कामं चालू आहेत. दिसतं का तुम्हाला? हे सगळे डेटाबेस आम्ही वापरतोय. आता ह्या डेटाबेस मध्ये मी ह्याला खोलते. खोलल्यानंतर ह्या टेबलला खोलते आणि टेबलला खोलल्यानंतर मला स्टुडंट मध्ये ऍड झाला का नाही प्रणव? आता ह्याला मी राईट क्लिक करून ह्याला एक्सप्लोर करते. एक्सप्लोर केल्यानंतर मला प्रणव दिसला पाहिजे. दिसतोय का इथं प्रणव? हो मॅम. हॅलो, दिसतोय. प्रणव आणि गोरे दिसतोय का इथं? ठीक आहे, आता मी ह्या प्रणव गोरेला मी इथून डिलीट करते आणि ह्याला रिफ्रेश करते. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये मी परत जाते. आता ह्या गोरेला मी प्रणव गोरेला मी डिलीट केलं का नाही? मी ह्या टेबलला परत रिफ्रेश करते. ठीक आहे, गेला का प्रणव गोरे? हो, गेला. ठीक आहे, आता मी इथून अपडेट करते ह्याला. आता ह्याला आता समजा योगिता आहे. ठीक आहे, आता योगिताला मी अपडेट करते. ठीक आहे, आता हे शिडोरे पाटील करते हिला. ठीक आहे, आणि ह्याला सबमिट करते. सबमिट केल्यानंतर मी परत डेटाबेस मध्ये येते. डेटाबेस मध्ये आल्यानंतर मी परत याला रिफ्रेश करून परत एकदा एक्सप्लोर करते. रिफ्रेश मात्र करावं लागतं आपल्याला, चेंजेस काय असेल तर. तर आता इथं योगिता जी आहे तर तिचं सरनेम मी शिदोरे पाटील केलेलं आहे. झालं इथं पाटील? दिसतंय का तुम्हाला? हॅलो, आवाज नाही येते का? हॅलो माझा? हो, दिसतंय मॅम, दिसतंय. दिसतंय का? झालं का? मग आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. जावा शिकले, जावा लँग्वेज शिकले
का पहिलं कर्ड ऍप्लिकेशन अप्लाय करायला घ्यायचं. आणि हेच तुम्ही पोस्टमन मध्ये खूप, मग मी तुम्हाला पुढे पुढे जर तुम्हाला आवड झाली, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने जावा यायला लागले, तुम्हाला वाटलं की आता मॅडम आता आम्हाला स्प्रिंग बूट पण शिकायचे, आम्हाला हे असं असं भारी भारी बनवायचे, आम्हाला जावा शिकता शिकता आम्हाला स्प्रिंग बूट पण थोडे सजेशन द्या, काय करावं पाहिजे, हे करायचं. तर त्या टायमाला सगळ्यात, जसं बघा कोणत्या पण प्रोग्रामची सुरुवात कुठून होते रे मला सांगा. एक खूप छान क्यूट क्वेश्चन आहे. कोणत्या पण प्रोग्रामची सुरुवात कुठून होती सांगा? हॅलो वर्ल्ड ऍप्लिकेशन पासून, बरोबर. तसंच कोणत्या पण प्रोजेक्टची सुरुवात ही कर्ड ऍप्लिकेशन पासून होती. म्हणजे तुम्हाला इन्सर्ट करता आलं पाहिजे, तुम्हाला डिलीट करता आलं पाहिजे, तुम्हाला अपडेट करता आलं पाहिजे. बस हे जे आलं ना, तरी बस एवढं जरी नॉलेज घेऊन तुम्ही कंपनीत उतरले ना, तुम्हाला कोणतं पण ऍप्लिकेशन येणार. ठीक आहे. तर मग आता हे तुम्हाला मी सगळं दाखवलं. आता हे दाखवलं, समजलं का तुम्हाला हा प्रोजेक्ट कसा वर्क होतोय? याच्यामध्ये काय काय सांगा बरं. तर आता याच्यामधलं कोडिंग काय आहे, हे कोडिंग मी तुम्हाला आता सांगितलं, तर तुम्हाला समजणार आहे का सांगा मला? मी सांगू शकते, सगळं कोडिंग तुम्हाला इथलं सांगू शकते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कोडिंग लाईन बाय लाईन करताना मी नाही केलेलं हे स्वतः कोडिंग. बघा हे जे कोडिंग दिसते ना, हे कोडिंग मी एक्सप्लेन करू शकते डिटेल मध्ये. हे प्रत्येक गोष्ट काय ना, @not empty हे सगळं काय आहे, किंवा ह्याचा कंट्रोलर जो आहे स्टुडंट कंट्रोलर काय, हे मी एक्सप्लेन करू शकते. पण मी करू नाही शकत, ऑन द स्पॉट सांगते. कोणाला कोण करत बसते सांगा? आजकाल AI ऍप्लिकेशन कशासाठी आहे? टूल आपले याच्यासाठीच आहे. पण मला हे कोडिंग मधलं तुम्ही काही विचारलं तर तुम्ही सांगू शकणार का नाही? पण मला जर कोडिंग पण सांगता येत नाही आणि मला कोडिंग पण करता येत नाही, मग काय उपयोग आहे सांगा? मग कोण विश्वास ठेवणार तुमच्यावरती की तू तू केलंय म्हणून? कोण नाही ठेवणार. मग कोडिंग मी सांगू शकते. का सांगू शकते? कारण माझ्या जावाच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट कशा आहेत? क्लिअर आहेत. मला स्प्रिंग बूट ऍडव्हान्स फ्रेमवर्क मधले सगळ्या कन्सेप्ट कशा क्लिअर आहेत, म्हणून मी हे कोडिंग सांगू शकते. त्याच्यामुळं मी प्रणवला सांगितलं, मी आता प्रणवला सांगितलं, प्रणव हा प्रोजेक्ट आहे ना मी स्वतः सगळा केलेला आहे. प्रणव म्हणून हो का, ठीक आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सांगा बरं मला पोस्ट मॅपिंग तेवढं मला एक्सप्लेन करा. मी एकदम कॉन्फिडन्सली करणार. मग प्रणव काय बोलणार? हा मॅडम तुम्हीच केलंय बरं का. बरोबर आहे का नाही? तो ओळखणार का मी ChatGPT ची मदत करून केलेला आहे? तो म्हणणार का सांगा मला? हॅलो, नाही. नाही. मग ही ट्रिक येण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? आपल्याला बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर पाहिजे, तेव्हाच ही ट्रिक आपण कोणावरती पण आपण अप्लाय करू शकतो. आणि कंपनीमध्ये सांगा, एवढे भले मोठे, आणि कंपनीमध्ये एवढी कामं नसतात बरं का बाळांनो, मी तुम्हाला सांगते. जेवढं आता बघा, आणि खूप काम करायची पण सवय लावा, ती तुम्हाला खूप नॅचरल आहे. कंपनीमध्ये काय देतात माहिती आहे कामं? त्यांचा ऑलरेडी API बनलेला असतो, आणि त्याच्यामध्ये काय सांगतील, इथं ना एक पोस्ट मॅपिंग रिक्वेस्ट तू अजून एक वाढव, इथला कलर थोडा चेंज कर, इथलं बटन ऍड कर, ह्याचं मला ना लोगो, ह्याचं लुक असं नाही दिसलं पाहिजे, मला असं दिसलं पाहिजे. मग तुम्हाला काय? आणि हे प्रोजेक्ट किती किती दिवस चालतात माहितीये का तुम्हाला? एक दीड महिना झाला ना तुमच्या. दीड महिना तुम्ही रिलॅक्स. तुम्हाला जर नॉलेज असेल आणि तुम्हाला नॉलेज नसेल तर मग तुम्हाला काय करायला लागणार? पहिलं पण शिकावं लागणार. म्हणून कधी पण कंपनीमध्ये उतरा तुम्ही, पण नॉलेज घेऊन उतरा. ही गोष्ट मी तुम्हाला सांगते ना, ही नॉलेज घेऊन उतरायची. बरं ठीक आहे, मी तुम्हाला एक लाईव्ह ऍप्लिकेशन दाखवलं की आपला जावा कुठं युज होतो, कसा ऍप्लिकेशन मध्ये युज होतो. तुम्हाला मी त्याचं इन्सर्ट, अपडेट, डिलीट सगळं करून दाखवलं. ठीक आहे, ते डेटाबेस मध्ये कसं रिफ्लेक्ट होतं हे पण दाखवलं का नाही सांगा मला? हो, दाखवलं. आणि जावा लँग्वेज आवाज नाही येत ना. कशी युज होती ते माझा आहे 100 ना OS/GB. ठीक आहे, त्याच्यामुळे ते थोडं मॅम आवाज नाही आला. जरा हँग मॅम होत. नेटवर्क प्रॉब्लेम होतो तुमचं. ओके, नेटवर्क प्रॉब्लेम नाहीये माझा ना. इंटरनेट माझ्या घरात मस्त 2 राउटर आहे. प्रॉब्लेम कसले? हँग येतोय का आवाज आता? येतोय मॅम. हॅलो, येतोय. येतोय ना? ते काय नेटवर्कचा नाही. अरे माझ्या घरात 2 राउटर आहेत, नेटवर्कचा नाही इश्यू. प्रॉब्लेम याचा आहे की माझी मशीन हँग होती. ती लोड घेते, कारण की माझ्या शिल्लक किती GB वरती का स्पेस फक्त माझा शेअर. चला, हॅलो किशोर, आवाज येतोय? मी येतोय, मध्येच जातोय. अरे मला वाटतं माझी मशीन हँग झालेली. किशोर सर नाही आहेत का इथं आता? नाही मॅम, सर नाही जॉब मॅम. लिहू. ठीक आहे. नाही, मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट होती ना आता. मॅम आवाज पूर्ण बंद झाला. थोडस
मॅम काहीच आवाज येत नाही मॅम. प्रॉब्लेम असेल. हॅलो. हॅलो. हा दे तू होस्ट आहे बरं का. हॅलो. रेकॉर्डिंग चालू आहे बरं का. हा नाही माझ्या ऍड करा त्यांना. आता मॅम आल्यावर ऍडमिट कर बरं का त्यांना. अरे मी लॅपटॉपवर सॉरी मोबाईलवरून जॉईन करायचं. मी पण मोबाईलवरच जॉईन आहे आज. हा मग बाहेर एक तर कोणाला तरी होस्ट कर, नाही तर मॅडम आले फक्त ऍडमिट कर आणि त्यांना होस्ट दे. तोच आहे ना होस्ट. रिजॉइन करायला लावलंय परत लिंकने रिजॉइन करायचं आहे का. हॅलो. अरे मॅडम रिजॉइन करणार आहे. आता गेला तुला होस्ट टाकून. मला नको देऊ बरं का आता. बघू. हा. हॅलो अर्चना मॅम, होस्ट देऊ का तुम्हाला? हॅलो, आवाज येतोय का? हॅलो. हो मॅम, होस्ट करू का मॅम तुम्हाला आता? हो हो हो, होस्ट कर, मला होस्ट कर. केलं मॅम. ठीक आहे. चला आता मी एक तुम्हाला महत्वाची, आपलं खरं सुरुवात आपली इथून होणार आहे आता. ठीक आहे. तर बघा आता मी कसं दाखवते, कारण की हे उद्या मी प्रतीक किंवा प्रणव किंवा आदित्य, मी कोणालाही सांगेन त्यांनी मला करून दाखवता आलं पाहिजे. आपल्याला प्रॅक्टिकलकडे जास्त लक्ष द्यायचे थिअरॉटिकली पेक्षा. ठीक आहे. माझी स्क्रीन शेअर करते, तुम्ही मला सांगा मला दिसते का माझी स्क्रीन. कारण सगळ्यांना एसटीएस, आता पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, एसटीएस काय करायचं तुमच्या मशीन मध्ये, काय करायचं तुम्हाला ते डाउनलोड करायचे आणि ओपन कसं करायचं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कसं टेम्पलेटनी जायचं हे तुम्हाला मी सगळं शिकवते. आता सगळ्यांनी काय करायचं, स्क्रीन दिसतीये सगळ्यांना? येस मॅम. रेकॉर्डिंग ऑन क्लाउड चालू आहे का? आपलं रेकॉर्डिंग चालू आहे? चालू आहे मॅम. येस दिसतंय तिथं. ठीक आहे ठीक आहे. हा, तर आता आपल्याला काय करायचं, मी ऑलरेडी आता हे करून ठेवलेलं आहे, पण मी ते तुम्हाला दाखवणार नाही. मी तुम्हाला एकदम झिरो पासून दाखवते की कसं करायचं. आता मी तर नाही काय करते, एक ना फोल्डर बनवते. ठीक आहे. बॅच प्रोग्राम म्हणून एक फोल्डर बनवते. ठीक आहे. बॅच जावा प्रोग्राम्स. हा, असं तुम्हाला सेम फोल्डर बनवायचा. बनवला बॅच जावा प्रोग्राम, दिसते का तुम्हाला? फक्त मला एकदा हे द्या, कन्फर्म